शेतकरी चळवळी म्हटलं की पहिल्यांदा शरद जोशींचं नाव येतं. खरोखरच शरद जोशी साहेबांच्या ऋणात आपण कायम राहिलो पाहिजे. कारण 1980च्या दशकात त्यांना युनोमध्ये सर्व्हिसला असताना शेतकऱ्यांच्या हालापेष्टा बघून त्यांनी ती सर्व्हिस सोडली आणि त्या काळी त्यांना 45,000 पगार होता महिन्याला. म्हणजे आजचा तो किमान महिन्याला 10 ते 15 लाख रुपये, ह्याच्यापेक्षाही जास्त होती. बरोबर. म्हणजे इतका ऐशाराम जीवन जगणाऱ्या माणसानं चळवळीसाठी आपली नोकरी सोडून भारतामध्ये सर्वप्रथम शेतकरी संघटना. रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. कीटकनाशक, औषधं, बियाणे याचेही दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच केंद्र शासनाचा 18% जीएसटी आपल्या शेतकऱ्यांच्या बोकांडीवर आहे. खरं तर शासनानं शेती क्षेत्राला थोडीशी जीएसटी मध्ये सवलत द्यायला पाहिजे होती. मुळात एफआरपीचा बेस काय हेच लोकांना माहित नाही. सगळ्यात त्याआधी मी थोडं दुसरा विषय बोलू त्या विषयावर. मुळात आम्ही आता कारखानदारांसंघ भांडतोय चुकीचं आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण सांगतो. आता तुम्ही म्हणाल एफआरपी कोण ठरवतं? केंद्र सरकार. बरोबर. कृषी मूल्य आयोग सर्व शेतमालाचा दर ठरवतो, निव्वळ उसाचा नाही. भारतातल्या सगळ्या शेतमालाचं दर ठरवण्याची पद्धती कृषी मूल्य आयोगाकडे. केंद्र सरकार वर्षाला उसाच्या 1%ला 100 ते 150 रुपये वाढवून देतं. पण हे एफआरपीची रक्कम कारखान्याकडून शेतकऱ्याला मिळत नाही. हा विषय नेमका आपण पुढे कसं घेऊन जाणार? सर्वप्रथम मनमोहन सिंग सरकारनं 2005 साला मोडतोड केली. 8.5% रिकव्हरी बेस 9% केला. म्हणजे पैसे वाढवलं पण रिकव्हरी बेस वाढवला म्हणजे पैसे कमी झाले. हे उलट शास्त्र शेतकऱ्यांच्या अभ्यासात किती सांगितलं तर लक्षात येत. त्यावेळी कृषी मंत्री शरद पवार साहेब होते. खरं म्हणजे त्यांचीच मेक आहे. महाराष्ट्रात ऊस पीक हे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की ऊसाची पंढरी म्हणून ओळखलं जातं. कृष्णा, वारणा, पंचगंगा या 3 नद्याच्या कुशीत वसलेला हा ऊस पट्टा. इथं पाण्याची मुबलकता असल्यामुळं ऊस पिकाला प्राधान्य दिलं जातं. इथला ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस पिकवतो. इतर शेतमालही पिकवला जातो, पण ऊसाला प्रामुख्यानं प्राधान्य दिलं जातं. पण हा गोड ऊस पिकवणारा शेतकरी सध्या कुठंतरी अडचणीत सापडलाय, ही मात्र वस्तुस्थिती आहे. रासायनिक खतांचे वाढत असलेले दर, कीटकनाशक, औषधं यांचे वाढत असलेले दर, त्याचबरोबर केंद्र सरकारचा त्याच्यावरती असलेला 18% जीएसटी, त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती ह्या पाठीमागे असतातच. त्या कधीही शेतकऱ्याची पाठ सोडत नाहीत. अशा परिस्थितीतून, अशा संकटातून हा ऊस पिकवला जातो. जेव्हा हा ऊस पिकवून परिपक्व होतो तेव्हा तो कारखान्याला घालवायची वेळ येते आणि दिवाळी सणाच्या तोंडावरती हे कारखाने सुरू होतात. त्याचबरोबर ऊस दराचा प्रश्न ऐरणीवर येतो व आमच्या शेतकरी संघटना त्यासाठी आक्रमक होतात. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून जवळपास आपलं 22 वर्ष योगदान दिलेले श्री शिवाजीराव माने साहेब आपल्या बरोबर आज बातचीत करण्यासाठी आलेले आहेत. अलीकडेच त्यांनी आपली जय शिवराय किसान संघटना स्थापन करून रस्त्यावर चाललेली ऊस दराची लढाई त्यांनी कायदेशीरपणे लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऊसाला प्रतिटन 5,000 रुपये भाव मिळावा म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धडक मारलेली आहे. शेतमालाला कसा दर मिळतो, त्याचा दर कोण ठरवतं, नेमक्या ह्या सगळ्या बाबी त्यांनी आज या व्हिडिओमध्ये उलगडून सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण सर्वांनी हा नक्की बघावा अशी विनंती करतो. माने साहेब नमस्कार. 22 वर्ष झालं तुम्ही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून चळवळीमध्ये काम करत आहात. अलीकडेच आपण 4 ते 5 वर्ष झाली स्वतःची जय शिवराय किसान संघटना स्थापन केलेली आहे. हे सगळं करत असताना आतापर्यंतचा आपला प्रवास कसा झाला नेमका? नमस्कार. खरं म्हणजे कोणतीही चळवळ उभा करत असताना त्या चळवळीला इतिहास असतो. अगदी स्वातंत्र्यापासूनची चळवळ असेल, स्वातंत्र्यापूर्वीची चळवळ असेल, चळवळ्या कायमच होत गेलेल्या आहेत. पण चळवळीच्या स्वरूपातून जनतेला काय मिळालं किंवा काय मिळालं पाहिजे हे मांडण्याचा अनेकांनी प्रयत्न केलेला आहे. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी चळवळी म्हटलं की पहिल्यांदा शरद जोशींचं नाव येतं. खरोखरच शरद जोशी साहेबांच्या ऋणात आपण कायम राहिलो पाहिजे. कारण 1980च्या दशकात त्यांना युनोमध्ये सर्व्हिसला असताना शेतकऱ्यांच्या हालापेष्टा बघून त्यांनी ती सर्व्हिस सोडली आणि त्या काळी त्यांना 45,000 पगार होता महिन्याला. म्हणजे आजचा तो किमान महिन्याला 10 ते 15 लाख रुपये, ह्याच्यापेक्षाही जास्त होती. बरोबर. म्हणजे इतका ऐशाराम जीवन जगणाऱ्या माणसानं चळवळीसाठी आपली नोकरी सोडून भारतामध्ये सर्वप्रथम शेतकरी संघटना बांधली. त्यांना सर्वप्रथम आम्ही वंदन करतो आणि आपल्या
19व्या शतकात सुद्धा महात्मा फुले यांनी चळवळ पुढे आणली. शेतकऱ्यांचा असुडे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. शेतकऱ्यांच्या विषयी त्यांनी केलेले काम आहेत. अगदी आपल्या शेतमालाला दर मिळत नाही म्हणून इंग्लंडच्या हाऊसमध्ये जाऊन त्यांनी इंग्लंडच्या राणी समोर महात्मा फुले शेतकरी वेशात गेले होते स्वातंत्र्यापूर्वी. म्हणजे 19व्या शतकात, हे 21व्या शतकात चालू आहे. मुद्दा कावाचा आहे बघा, 150-200 वर्षापूर्वी. म्हणजे चळवळ शेतकऱ्यांसाठी आज चालेल नाही. म्हणजे क्रांतीच्या चळवळी झाल्या, स्वातंत्र्यासाठी झाल्या, पण शेतकरी चळवळी पाया घातलेलं महात्मा फुले. आपल्याला खरं आपल्या ज्यांच्या जीवावर आपण प्रत्येक भाषणात नाव घेतो त्या शिवाजी महाराजांचंच खरं शेतकऱ्यांचे नेते होते. ते निव्वळ स्वराज्य स्थापन केलं नाही. आपण त्यावेळी वाचनात आलेलं आहे. दुष्काळ पडल्यानंतर त्यांनी शेतसारा माफ केला. परत अशा अनेक गोष्टी शेतकऱ्यांसाठी माफ, वर धान्य दिलं, राज्यात साठवून घेतलं. म्हणजे असे राजे होणार नाहीत, असे अनेक राजे होऊन गेले. बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला अनुसरूनच आम्ही जय शिवराय किसान संघटना स्थापन केली. भावांनो, गेले 22 वर्ष आम्ही चळवळीत काम करतो. मी स्वतः स्वाभिमान शेतकरी संघटनेत 14 वर्ष होतो. त्यानंतर काही विचार पटले नाही म्हणून आम्ही त्यांना काही दोष देत बसण्यापेक्षा 2018ला घटस्थापने दिवशी कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात शाहू स्मारक भवन येथे आम्ही जय शिवराय किसान संघटनेचे 10 ऑक्टोबर 2018ला स्थापना केली. तर स्थापना केल्यानंतर सुद्धा आम्हाला काही गोष्टी जाणवायला लागल्या. एखादी चळवळ स्थापन करणं इतकं सोपं नाही. म्हणजे नवीन करत असतात, अनेक संघटने घेऊन त्याला मूर्त स्वरूप देणं, त्यासाठी मग अभ्यास करायसाठी आम्ही बाहेर पडलो. कारण त्याच्या अगोदर कोणाच्या तरी अंडर खाली काम करत असताना इतका अभ्यास करायचा प्रसंग आला नाही. कारण नेतं सांगेल तसं कार्यकर्ते सगळीकडेच वागतात. बरोबर. त्यानंतर मी आवर्जून काही नावं घेईन, कारण त्या लोकांच्या मुळे आम्ही इथपर्यंत प्रवास आलाय. कारण आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत धडक दिली 6 वर्षामध्ये. बरोबर. उसाला 5,000 रुपये दर मिळाला. ते कसं काय हे मी पुढं सांगेन. परंतु ह्या सांगली जिल्ह्यातील एक बाळासाहेब कुलकर्णी म्हणून फार मोठी ग्रस्त व्यक्ती आहे, फार अभ्यास आहे. म्हणजे शरद जोशींच्या इतकाच अभ्यास आहे. आता जोशी साहेबांना आम्हाला कमीला काही नाही, त्यांच्याही पुढचा त्यांचा अभ्यास. बरोबर. अशा माणसानं आम्हाला हे सगळं शिकवलं. शेतीचं अर्थशास्त्र काय, सर्व शेतीचं, ऊस पिकणं, सगळ्या शेतमालाचं, त्याचं दर कोण ठरवतं, कशा पद्धतीने दर ठरवलं जातात, हे सगळं आम्हालाही काय माहित नव्हतं. शिवाय अमेरिकेमध्ये काय ते काय, अशा अनेक माहिती त्यांनी दिलेली. त्यासाठी मी स्वतः त्याच्या अभ्यासानुसार हे पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे. म्हणजे काय हे मुद्दाम दाखवायचा उद्देश आहे. तर कुणालाही कुणी आईच्या पोटातून शिकून आलेलं नाही, कोण तर सांगणार असतं. गुरु व्हायला लागतं. बाळासाहेब कुलकर्णीने आम्हाला सांगितलं. आणि त्यानंतर कुठेतरी याची एमटी शेलार म्हणून एक पोर्टरचे पत्रकार आहे, कोल्हापूर पोर्टरला त्यांचे उसाविषयी चाललेले असतात. FRPचा बेस बदलून शेतकऱ्यांची कशी लूट केली हे त्यांनी आम्हाला पटवून दिली. त्या मुद्द्यातून आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो. आमचा लढा हा कायम चालू राहणार आहे. ह्याला एक फक्त विनंती अशी आहे सर्व शेतकऱ्यांना, समाजातील घटकांना, शेवटी लढा कोणी एक दोघं करून होत नाही. आम्ही मान्य करतो लोकांची साथ असल्याशिवाय काही होणार नाही. ह्या लढ्याला आम्हाला बळ आहे, पण अजून अत्यल्प आहे. त्या बळामध्ये वाढ व्हावी, शेतकऱ्यांनी आम्हाला खरोखर साथ द्यावी. कारण का परिस्थिती आहे, पुणे एकटा नसतोय. ही जय शिवराय किसान संघटना आहे, वैयक्तिक गावडे सरांची किंवा शिवाजी मानेच नाही. संघटना नाव देताना कुठलीही संघटना असू, संघटित होऊन ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवण दिली, शिका, संघटित होऊन संघर्ष करा. आम्ही शिकलो, संघटितपणा आजी झालो नाही, संघर्ष करायला पडतो. अगदी मोजका संघर्ष. आज जर ऊस उत्पादकच जर तुम्ही म्हटलं, आपण मूळ ऊसावर बोलणार आहे, तर कितीतरी कोटी लोक ऊस पिकवतात, पण त्यातले 0.1% लोक बाहेर पडत. बरोबर. काही काळ लोक बाहेर पडली, शरद जोशींच्या वेळी आले असतील, रघुनाथदादांची वेळ आली, शेट्टी साहेबांच्याही वेळी आली, परंतु परत लोकांचा त्यातला चळवळीतला ओघ जो कमी झालाय, त्यामुळे परत आपण गोत्यात गेलो. गोत्यात म्हणण्यापेक्षा गेले 7 वर्ष उसाचा दर 3032 खेळतोय. बरोबर. आणि उत्पादन खर्च मात्र 70% वाढला. तो कसा वाढला मी तुम्हाला पुढे सांगणार. म्हणून ह्या चळवळीला दिशा देण्यासाठी माझं या सर्वप्रथम आव्हान आहे असं जनतेला, की तुम्ही सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे. आपातले पक्ष, पद, भेद, जातीभेद बाजूला ठेवा. आज राजकीय पक्षात संघटना नाहीत का? सरकारी नोकरांच्या ते वेगवेगळ्या पक्षात, पण त्यांची संघटना एक आहे. नोकरांच्या संघटना सगळ्या पक्षापासून मागणीसाठी एक होतात. बरोबर. अगदी MSCB असेल, सरकारी नोकरांचे असतील. तसं शेतकऱ्यांनी सुद्धा आपले मतभेद राजकारणापुरते ठेवावे. मतभेद म्हणजे ते विचारभेद असतात. बरोबर. जसे राज्यकर्ते म्हणतात की आमचा कोण शत्रू नाही, आमचा मित्र नाही, तसं शेतकऱ्यांनी तळातल्या कामगार वर्गाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आम्ही कुणाच शत्रू नाही, आमच्या मागण्यासाठी आम्ही एक झालो पाहिजे. भलं राजकारणाच्या वेळी कोणत्याही पक्षात तुम्ही काम करा. रासायनिक खतांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. कीटकनाशक, औषधं, बियाणे याचेही दर दिवसेंदिवस वाढत आहेत.
त्यातच केंद्र शासनाचा 18% जीएसटी आपल्या शेतकऱ्यांच्या बोकांडीवर आहे. खरं तर शासनानं शेती क्षेत्राला थोडीशी जीएसटी मध्ये सवलत द्यायला पाहिजे होती. त्यात केंद्र सरकार वर्षाला ऊसाच्या 1%ला 100 ते 150 रुपये वाढवून देतं. पण हे FRP ची रक्कम कारखान्याकडून शेतकऱ्याला मिळत नाही. हा विषय नेमका आपण पुढे कसं घेऊन जाणार आहात? मूळ मुद्द्याला तुम्ही हात घातला. सरकार दर 1 वर्ष अडान किंवा दरवर्षी 100 रुपये प्रति टाक्याला FRP वाढवतो. मुळात FRPचा बेस काय हेच लोकांना माहित नाही. सगळ्यात आधी मी थोडं दुसरा विषय बोलू त्या विषयावर. मुळात आम्ही आता कारखानदारांसंघ भांडतोय चुकीचं आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. याचं कारण सांगतो. आता तुम्ही म्हटलं ते FRP कोण ठरवतं? केंद्र सरकार. बरोबर. कृषी मूल्य आयोग सर्व शेतमालाचा दर ठरवतो, निवड ऊसाचा नाही. भारतातल्या सगळ्या शेतमालाचं दर ठरवण्याची पद्धत ही कृषी मूल्य आयोगाकडे दिली होती. कृषी मूल्य आयोगामध्ये 5 सदस्य असतात. दुर्दैव असं आहे, त्यात सगळे IAS लेवलचे अधिकारी असतात. कोणीही शेतकऱ्यांचा प्रतिनिधी नाही. त्यामुळे त्याने धरलेल्या किमती, त्याने मोगम प्रमाणात काढलेल्या हिशोब ह्यो सगळा मांडून आपला उत्पादन खर्च गृहीत धरलेला असतो. उदाहरणार्थ आता गड्याचा किंवा मजुरीचा खर्च 100 रुपये धरलाय. कुठे 100 रुपयाला मजुरी नाही, आता अगदी 400-500 रुपयाला खताची गाडी पकडली, म्हणजे शेण खताची. आता ट्रॉल्या आपल्या एका ट्रॉली 3 गाड्या शेण खत, तर ट्रॉल्या आता 3-4 हजाराशिवाय मिळत अशा प्रमाणात काढलेलं. उत्पादन खर्च काढत असताना त्याने रासायनिक खताचे भाव किंवा काहीतर सगळं जुनच धरलेलं असतं बऱ्यापैकी. बरोबर. त्यामुळं आपण कधीच श्रीमंत होत नाही. पण तुम्ही म्हणताच्या मुद्द्याकडे येतो. रिकव्हरीचा बेस काय होता? 2005-06 पर्यंत कारखाने स्थापन झाले 1960-65च्या दरम्यान. बरोबर. 2005-06 पर्यंत जवळजवळ 40 वर्ष 8.5% रिकव्हरीला अमुक दर द्यायचा, तिथून पुढे प्रत्येक टक्क्याला अमुक वाढवून द्यायचा असा कायदा आहे. बरोबर. ऊस दर नियंत्रण आदेश कायद्यामध्ये सर्वप्रथम मी एक विनंती करतो, कुणावर रोष म्हणून यात नावं घेणार नाही, पण जनतेला माहीत झालं पाहिजे कोणी केलं. म्हणून काही राजकारण्यांची नावं यात ओघानं येणार आहेत. बरोबर. मी इतर राजकारणासाठी बोलत नाही. त्यामध्ये सर्वप्रथम मनमोहन सिंग सरकारनं 2005 साला मोडतोड केली. 8.5% रिकव्हरी बेस 9% केला. म्हणजे पैसे वाढवलं पण रिकव्हरी बेस वाढवला, म्हणजे पैसे कमी झाले. हे उलट शास्त्र आहे शेतकऱ्यांच्या अभ्यासात. किती सांगितलं तर लक्षात येत. त्यावेळी कृषी मंत्री शरद पवार साहेब होते. खरं म्हणजे त्यांचीच मेक आहे, मी जाणीवपूर्वक बोलतो. बरोबर. कारण का 8.5%चा बेस रिकव्हरी 9% केल्यामुळे टनाला त्यावेळी 50 रुपये वाढले, पण 45 रुपये कमी झाले. ते वाढलेले 5 रुपये वाढून 5 रुपये कसे पैसे जायला लागले ते तुम्ही मूळ प्रश्न विचारला. त्यानंतर 2009-10 हेच सरकार होतं, म्हणजे मनमोहन सिंगाचं पवार साहेब. त्यावेळी परत 9%चा 9.5% रिकव्हरी बेस केला आणि अर्धा टक्का वाढला. त्यावेळी जवळजवळ 200-300 रुपये वाढले, परंतु त्यातनं कमी झाले. हे सगळं मी अभ्यासात मांडायला वेळ, त्याचा तक्ते तुम्हाला मी तक्ते आणले, देतो मी तुम्हाला. परत काय केलं? मनमोहन सिंग सरकार गेलं, मोदी सरकारने 18-19ला 10% रिकव्हरी बेस केला, म्हणजे 9.5चा 10% केला. आणि 22-23 पासून आज 2 वर्षापूर्वी परत मोदी सरकारने 10.25% केला. भावांनो, इथंच आपले पैसे काटल्यात. एकूण 2005-06 पासून आतापर्यंत FRP जवळजवळ 1,500 रुपयाने वाढले. 1,500 का 1700-1800 रुपये प्रत्यक्ष, पण प्रत्यक्षात आपल्याला तेवढे पैसे मिळाले नाही. तर 4 वेळा रिकव्हरी बेस वाढवल्यामुळे टनाला 1600 रुपये नुकसान झालंय. म्हणजे 12.5% असणाऱ्या कारखान्याचं. बरोबर. 12% असेल तर त्यातनं 150 वाटा, 13% असेल तर 150 प्लस, म्हणजे सरासरी 1600 रुपये पर टन आपलं नुकसान झालेलं आहे. मग हे केलं कोणी? तर कृषी मूल्य आयोगाने. बरोबर. म्हणून तर माझं सांगणं आहे, कारखानदारांच्या हातात काही राहिले अर्थात तेच आमदार खासदार आहेत, तेच तिथं धोरणं मांडतात. बरोबर. पण ह्याच्याविषयी राजकीय भाषेत बोलायचं झालं तर शेवटी बोलून मी. बरोबर. परंतु सरकार कुणाचंही येऊ, आपलं कुणीही नाही, म्हणजे शेतकऱ्यांचं कोणच नाही. थोडंफार काहीतरी सवलत द्यायच्या, थोडंफार कर्जमाफी द्यायची, कुठं तर लाडकी बहीण आणायची. माझा अनेक जनतेला विनंती आहे. शरद जोशीने एकच वाक्य केलंय संघटनेचं ब्रीद वाक्य, भीक नको घेऊ घामाचे दाग. बरोबर. या वाक्याचा अर्थ अजून कोणाला काय नाही कळत. शेतकरी काय प्रत्यक्ष भीक मागायला जात होतो का? पण त्याचा अर्थ असा आहे, भीक नको म्हणजे आम्हाला अनुदान सबसिडी काही नको, आमचा शेतमाल नियंत्रण मुक्त करा. बरोबर. आणि जोपर्यंत आम्ही शेतमाल नियंत्रण मुक्त करा हे मागणी करत नाही, तोपर्यंत तुम्ही आणखीन 500 जरी पिढ्या गेल्या किंवा 500 वर्ष 1000 वर्ष गेली तर तुमच्या शेतमालाला दर मिळणार नाही. हे त्रिवार सत्य आहे. कारण दर ठरवायचा अधिकारच आमच्या ठेवलेला नाही. दर ठरवतो कृषी मूल्य आयोग. त्यामध्ये जे 5 सदस्य IAS असतात. जाणीवपूर्वक सांगतो, जर आपण शेतकऱ्याने बर्नेतनं जर 5 ते 6 प्रकारच्या डाळी नेऊन ठेवल्या, म्हणजे मसुरा डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ वेगवेगळ्या, जर त्या अधिकाऱ्यांना ते बरण्या ठेवल्या
त्यातले अधिकारी नेमकी उडीद डाळ कुठली हरभरा डाळ कुठली सांगू शकणार. म्हणजे ज्यांना शेतीत काय पिकतं कळत नाही, बरोबर, ज्यांना शेतीतल्या डाळी कुठल्या जातीच्या कळत नाही, ते आमच्या शेतमालाचा दर ठरवतात. हे आमच्या शेतकऱ्यांचं दुर्दैव. आम्ही पण बघितलेलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून चळवळीच्या माध्यमातून बरीच आंदोलनं झाली, लॉंग मार्च झाले, कारखान्यासमोर ठिय्या आंदोलनं झाली, उपोषणं झाली. काय वेळी या आंदोलनातून तोडगा निघायचा, पण काय वेळी निघायचा पण नाही, असं आमच्या वाचनात आलेलं आहे. नेमकं कशा पद्धतीनं चळवळ या परिस्थितीला सामोरं जायची? कुठलंही आंदोलन वाया जात नाही. भले काही वेळा फायदा होईल, काही वेळी तोटाही होतील, काही वेळा काहीच होणार नाही. फायदा नाही, तोटा आहे, ना नफा ना तोटा. बरोबर. त्यामुळे काय आंदोलन थांबवणं पण चुकीचं आहे. काही वेळा सरकार ऐकतच नाही, म्हणून त्यावेळी रस्त्यावर उतरणं हे पण गरजेचं. बरोबर. जर आम्ही नुसतंच गांधीवाद करत बसलो असतो पूर्वीपासून, म्हणजे मला गांधीजींच्या विरोधात बोलायचं नाही, गांधीवाद हा एक शब्द प्रचलित झाला, बरोबर, म्हणून त्याविषयी बोलायचे. तर स्वातंत्र्य आजही मिळालं नसतं. म्हणून बाबू गेलू झाला, भगतसिंग झाला, सुखदेव झाले, राजगुरू झाले, म्हणून स्वातंत्र्यापर्यंत आला. बरोबर. तसं रस्त्यावरच्या लढाई पाहिजे. सुरुवातीच्या काळात मात्र रस्त्यावरच्या लढाईनं दर मिळवून दिला. तो काळ होता 2004, 5, 7, 7. पण 8, 9 नंतर आमच्यात मेक मारली. परत एक पवार साहेबांनी मेक मारले. मी मुद्दाम पवार साहेबांच्या राजकारणासाठी नाव घेत नाही, कृपया माझ्यावर कोणी तसे आरोप करू. बरं. पण त्यांनीच केल्यामुळे ते कुणी केलं बरोबर, मोदींनी काय केलं ते. हो. तर एसएमपीचा कायदा होता 2008-9 पर्यंत. FRP केली 9-10. आता एसएमपीने FRP काही केल्या नाही, दारूचीच बाटली बदलली. पण त्यातनं स्वतःला सोडवून घेतलं कारखानदारांनी. एसएमपीच्या कायद्यात जर 14 दिवसात ऊस बिलं नाही दिली तर 15% व्याज द्यायचंच तुम्ही शेतकऱ्याला. शिवाय त्या कारखान्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची अट होती. ते FRPच्या कायद्यात 15% व्याजाची अट ठेवली, पण फौजदारी अट दाखल करण्याचं त्यांनी काढून टाकलं. पवार साहेबांनी केलं. म्हणजे पवार साहेब कारखानदारांचेच नेते आहेत, प्रामुख्याने कारखानदारांचे आहेत, मग ते जनतेचे. म्हणून त्याने जाणीवपूर्वक काही गोष्टी अशा करून ठेवल्यात, मेका मारून ठेवल्या. मागाचे म्हणतो ते रिकव्हरी बिल बदलायची गरज नव्हती. बरोबर. जसं दुधाचा जर 6 फॅटला एवढा प्रति पॉइंटला ज्यादा वाढत, तसं FRP वाढत जात होती. त्या प्रमाणात त्यांनी फौजदारी अट काढून टाकली. तिथनं आमचा घात सुरू झाला. आणि त्यानंतर सुद्धा आमच्या ऊसाला दर मिळत असताना किंवा शेतमालाला दर मिळत असताना आपल्यातल्या अनेक कायदे असे किचकट केलेले आहेत की पूर्वी तोडणी वाहतूक खर्चच कट केला जायचा. म्हणजे प्रत्यक्ष तोडणी आणि कारखान्यापर्यंत वाहतूक जाणार. त्यानंतर आमच्या काही शेतकरी नेत्यांनी, आता नावं घेणं चुकीचं आहे, त्याचं प्रोसिडिंग सुद्धा मिळालं. कृषी ऊस दर नियंत्रण मंडळावर असताना मजूर ने आणायचा खर्च कारखाना करत होता, म्हणजे कारखान्याच्या नफ्यात. बरोबर. तो खर्च FRPत घातला, त्याला मान्य शेतकऱ्यांनी. त्यामुळे आमचा तुम्ही म्हणता ना वाढवल्यावर पैसे कुठं जायला, ते इकडे जायला म्हणून सांगतो. FRP सरकार वाढवून देतंय की, पण तोडणी वाहतूक खर्चात वाढलेले पैसे आमचं जायला. मजुरांना बांबू, तट्टे, कोयतं, वीज, पाणी लागतं, हा खर्च पण FRPत टाकला. तो पूर्वी कारखाना करतो. अरे बापरे. अशा अनेक अनुषंगिक खर्च, कारखाना करणारे खर्च आपल्या FRPत टाकल्यामुळं सरकार वाढवून FRP देते, पण ते मूर्त्या कुठं तोडणी वाहतुकीकडे जाते. आजपर्यंत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या 10 कारखान्यांचं सहकारी आणि 5 खासगी कारखान्यांचं मी आणल्याच कागदपत्र. गेल्या 5 वर्षांमध्ये FRP फक्त 4% वाढल्या आणि तोडणी वाहतूक खर्च 30 ते 34% वाढला. म्हणजे त्यात पण गंमत वाढ. सहकारी साखर कारखान्यांचा 34% वाढला आणि खासगी कारखान्यांचा 30% वाढला. म्हणजे 4% त्यांनी बचत केली खासगी स्वतःसाठी. म्हणजे ह्याचा मग 4% का वाढतोय, ते पैसे पण मुडीवलंच. बरोबर. म्हणजे FRP वाढ केवळ 4% आणि तोडणी वाहतूक खर्च 30 ते 34%. त्यामुळे वाढलेले पैसे ह्या तोडणी वाहतूक खर्चामध्ये मोडायला लागल्यात आणि ह्याला आमचे शेतकरी नेते जबाबदार आहेत. बरोबर. कारण त्यांनी त्याला संमती दिली. म्हणजे काही काळ ज्या शेतकरी नेत्यांना दर मिळवून दिला त्यांनीच आमचा घात सुद्धा पुन्हा केला. बरोबर. आणि त्याची प्रोसिडिंग आहे, लेखी प्रोसिडिंग साखर आयुक्तांचा, हे काय मी बोलत नाही. म्हणजे अशा पद्धतीने जर आमचं कोण चुकीचं करत असेल तर शेतकऱ्यांनी त्याच्यापासून आता सावध राहिलं पाहिजे. खरंच आपल्यासाठी कोण करते, उद्या आम्ही चुकच वागलो तर आम्हालाही सांगेल. बरोबर. या मताचा मी आहे. त्यामुळं तुमच्या मूळ प्रश्नावर येतो की तोडणी वाहतूक खर्च FRP वाढते, पण ते सगळे तोडणी वाहतूक खर्चात FRP वाढलेली FRP मुरवली, शेतकऱ्याच्या ह्याच्यातनंच कमी केलं. त्यामुळे आम्हाला जाणार म्हणजे गेले 8 वर्ष झालं 3032 काय प्रत्यक्षात FRP 700 रुपये वाढली. बरोबर. 700 वाढले का आमचे नाहीत वाढले, आता 2200 वाढले. बरोबर. म्हणजे वरलं 400 आमचं तोडणी वाहतूक खर्चात ज्यादा गेली. ही पद्धत चुकीची. ऊस दराची FRP एक रकमी मिळावी हा कायम शेतकऱ्यांचा आग्रह राहिलेला आहे. ती FRPची रक्कम एक रकमी आली की तोंडावर मार्च महिना असतो,
सोसायट्यांची देणी असतील, बँकांची देणी असतील, इतर काही उसनवार असेल तर त्यातून ते भागायचं. त्यानंतर शेतीत खर्च करण्यासाठी पुन्हा रेन्यू सोसायटी वगैरे काढता येते. पण मागील 4-5 वर्षात FRP तुकडे केले गेले. 80-20 किंवा 60-20-20 असे हे तुकडे केले गेले. खरंच हे तुकडे करताना शासनानं कायदा केला की कारखान्याने मनमानीने हे तुकडे केले गेले? कायदा केंद्र सरकारने केला. त्यावेळी 3 टप्प्यात द्या अशी कुठली अट नाही. पण केंद्र सरकारमध्ये बसलेलेच खाली लोक आहेत, म्हणजे आमदारही त्यात आहेत, खासदार त्यात. भलं सरकार यांचं येऊ किंवा त्यांचं येऊ, कारखानदार आता परवाची महाराष्ट्र विधानसभा झाली, त्यामध्ये जवळजवळ 100 ते 125 साखर कारखान्याचे चेअरमनच आमदार ते वेगवेगळ्या पक्षात. बरोबर. पण ते आपल्याला पाहिजे नियम करायला, कायदे करायला एक होता. त्याचा नियम काय केला, केंद्र सरकारने परिपत्रक काढलं. कायदा सांगतोय 15 दिवसात एक रकमी FRP द्या, न दिल्यास 15% व्याज द्या, 14 दिवसात नाही दिले. पण त्यातच केंद्र सरकारनं अनेक परिपत्रक काढून त्यांना मुभा दिली की ज्या त्या राज्याने ठरवावी FRPचं किती टप्प्यात देईल. बरोबर. म्हणजे राज्य सरकारला पोट नियम, तसे कारखान्याचा एक नियम असतो सहकार कायदा, पण पोट नियम करायला जनरल बॉडीला, तसा हा जनरल बॉडीला दिलेला थोडक्यात अधिकार ह्या राज्याला नाही. त्या राज्य सरकारांनी मागचं जे सरकार होतं महाविकास आघाडी, त्यांनी ती मोडतोड केली. बरोबर. 2018-19 ला आल्यानंतर की 3 टप्प्यात द्यायची. आम्ही त्याला विरोध केला, पण बऱ्याच कारखान्यांनी ऐकत नसल्यामुळं शेतकऱ्यांच्या भीतीपोटी त्यांनी एक रकमी दिल्या. काही कारखानदार 2 टप्पे अजूनही करतात, पण ते किरकोळ आहे, तुटपुंजे. बरोबर. परंतु हे चुकीचं आहे, कायदा नाही, परंतु पोट नियम राज्य सरकारने केला, त्यालाही आमचा विरोध आहे. कारण तुम्ही म्हणता त्या अगदी रास्त आहे, एक रकमी पैसे. बरं, FRP आम्हाला 3 टप्प्यात घ्या, मग एमडीचा पगार 3 टप्प्यात द्या. बरोबर. कारखान्याच्या कामगाराचा पगार 3 टप्प्यात द्या, तोडणी वाहतुकीची 3 टप्प्यात द्या. बघा ते लोक ऐकतात. शेतकऱ्याचे म्हणजे जो मूळ ऊस उत्पादक आहे. बरोबर. वास्तविक साखर कारखानदारीचा पाया हाच आमचा मुळात ऊसाच्या म्हणजे आमच्या कच्च्या मालावर उभा राहिला. आणि दुर्दैव असं शेतकऱ्यांना, तुम्हाला एक आणखीन एक विनंती करतो, आता जे आपण इथं बसलोय समोर, हे पुस्तक असेल, हे छापणाऱ्यांची जी किंमत आधी सांगितली, मग आपल्या अंगावर कपडे असतील त्याची किंमत त्याचा मालक ठरवतो, या पेनाची किंमत त्याचा मालक ठरवतो. म्हणजे प्रत्येक वस्तूची तुमच्या अंगावर तुम्ही दोरा जरी बांधलेला असला तर त्या दोऱ्याची किंमत मालक ठरवतोय. उदाहरण देतोय, घड्याळ असेल किंवा जेवणामध्ये तुम्हीच पिकवल्याने डाळ विकल्यानंतर जे भजी तयार होतात किंवा नाश्ता तयार होतो त्याचा दर सुद्धा तो हॉटेल मालक. बरोबर. मग आमच्या शेतमालाचा दर ठरवायचा आम्हाला अधिकार काय नाही. किंवा साखर कारखाने साखर निर्माण करतात, त्या साखरेसाठी लागणारे रॉ मटेरियल असेल, केमिकल, गंधक आणि त्याच्याही किमती अगोदर ठरले, तो कच्चा माल आहे. बरोबर. मग माझा ऊस ही कच्चा माल आहे, अगोदर माझ्या ऊसाची किंमत ठरली पाहिजे. हे तर नालासाठी घोडा घेतला ही पद्धत ऊसाच्या बाबतीत झालेली. बरोबर. आधी साखरेचा दर ठरतोय, मग ऊसाचा दर ठरतोय. वास्तविक ही मागणी आपण चुकीची करायला लागलोय. शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही हे अर्थशास्त्र पाहिल्याचा समजून या, माझा ऊस कच्चा माल आहे, माझ्या कच्च्या मालावर कारखाना उभा राहिला, त्यापासून पक्के माल तयार होऊन मग साखर तयार होते. त्यामुळे आधी ऊसाचा दर ठरवा, मग साखरेचा ठरवा. बरोबर. झालंय उलट, साखर बाजारात कशी जात्या, मग ऊसाचा दर ठरवा. पूर्णपणे नालासाठी घोडा घेतला प्रक्रिया बदलली पाहिजे. आणि हे शेतकऱ्यांना पहिल्यांदा लक्षात घ्या, तुम्ही कच्च्या मालाचं पहिल्यांदा उत्पादक आहात, साखर कारखाने तुमचे आहेत आणि मालक आहे आम्ही होतोय, पण मालकाला मग दर ठरवायचा अधिकार का नाही. म्हणून माझ्या ऊसाचा उत्पादन खर्च किती वाढला हे मी तुम्हाला सांगतो. 2018-19 पासूनच काढलंय मी, फार पूर्वीच काढलेलं नाही. 18-19 ते 22-23 पर्यंत म्हणजे आजही वाटलाय ह्या 2 वर्षात, पण मी तोपर्यंत ते सादर केले सर्वोच्च न्यायालयात. बरोबर. 2018-19 ते 2022-23 ह्या 5 वर्षामध्ये रासायनिक खतांचे सरासरी भाव 52% वाढले. ठिबकच्या खतांचे, ठिबकला जी खतं वेगळे लागतात, सोल्युशन खत, बरोबर, त्याचे भाव 79% वाढले. कीटकनाशक, तणनाशक 87% वाढले. आणि मशागत मजुरी 25 ते 30% वाढली. म्हणजे कोकणात थोडी 25% असेल तर आपल्याकडे 30%, आपल्यापेक्षा 35-40% म्हणजे एकूण सर्व शेतमालाचा उत्पादन खर्च 70 ते 73% वाढलाय. मग आमचा ऊसाचा उत्पादन खर्च आज जर 70% ऍड केला तर 3000 मध्ये 7 2100 रुपये ऍड करा, उत्पादन खर्च वाट्या तरी 5100 रुपये दर मिळाला पाहिजे. आणि हाच मुद्दा मी सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेऊन गेलो. बरोबर. शेतकऱ्यांना आणखीन एक विनंती आहे, पहिल्यांदा शेतकऱ्यांना तुम्ही श्रीमंत व्हायचं आहे का नाही हे ठरवा. कारण आम्ही 5000 दर मागत असताना आम्हाला खुल्यात काढणार आहे पहिला शेतकरी सुद्धा. बरोबर. अरे इथं 200 रुपये मिळत 5000 कसं मागायला. अरे अर्थशास्त्रीय दृष्ट्या मागायला उठे, महागाई निर्देशांकानुसार मागायला उठे. सरकारी नोकऱ्यांना महागाई निर्देशांक. बरोबर. आता तिची दुसरी व्याख्या आहे,
आता केंद्र सरकारनं राज्य सरकार कर्मचाऱ्यांना 52% महागाई भत्ता आहे. बरं. म्हणजे मूळ पगार वेगळा असतो आणि महागाई भत्ता वेगळा असतो. म्हणजे जर 20,000 पगार असेल तर 52% म्हणजे त्याच्या 12,000 म्हणजे 32,000 रुपये वरले 12,000 त्याला महागाई वाढली म्हणून दिला जातो. आणि हा महागाई भत्ता कसा करतात लक्षात घ्या. त्यांना आंदोलन करावं लागत नाही, अर्जही द्यावा लागत नाही, कारण वेतन आयोगाच्या कायद्यातच घटनेमध्ये त्यांनी समाविष्ट केले की महागाई भत्ता लागू असणार. पण दर 6 महिन्यातून एकदा महागाई भत्ता काढला जातो. बघा त्यांच्यासाठी वर्षातून 2 वेळा महागाई भत्ता काढला जातो. वर्षातून एकदाही नाही, 2 वेळा. म्हणजे जून संपल्यानंतर डिसेंबर संपल्यानंतर, म्हणजे जुलैला एकदा, जानेवारीत एकदा महागाई भत्ता काढला जातो. मग आता महागाई भत्ता 52% वाटला म्हणजे बाजारात मिळणाऱ्या वस्तू, तेल, साबण, कापड, लत्ता, दाढीचं ब्लेड सुद्धा धरणे किंवा जे पेट्रोल, डिझेल जे जे आवश्यक आहे ते किती टक्के मागणं, तर 52% आतापर्यंत महाग झालं वेळोवेळी. म्हणून त्यांना 52% महागाई भत्ता. मग आमचा शेतकरी सुद्धा बाजारात वस्तू विकतच घेतोय ना, का आम्हाला सरकार देतंय का रेशनवर देतंय. मग शेतकऱ्याला 52% महागाई भत्ता वाढवा. आज 52% जरी उसाचा दर काढला वाढला सरकारच्या कायद्यानं, आपली मागणी थोडी बाजूला ठेवली तरी 52% म्हटलं तर 4,447 रुपये टन द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही जे शास्त्रीय दृष्ट्या मांडतो तेव्हा शेतकऱ्यांना पहिल्यांदा तुम्ही शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास करा, अर्थशास्त्रीय दृष्ट्या. उगाच कोणतं सांगतो FRP द्या, 200 द्या, 300 द्या, मिळणार झाले, हे पहिलं मनात काढून टाका. आणि रतन टाटांचं वाक्य असेल, सचिन तेंडुलकरचं असेल, अमिताभ बच्चनचं असेल, मुद्दाम मोठ्या लोकांची नाव घेतोय, अब्दुल कलामांचे आहे, तुम्ही पहिल्यांदा मोठी स्वप्नच बघा तरच मोठे व्हा. आम्ही शेतकरी अल्पसंतुष्ट आहे. आम्हाला कोणतं 200 दिनांत 50 मिळाले की आम्ही खुश होतोय. मुळात तुम्हाला हो दर परवडत नाही, मग घरात बसून कधीच मिळणार नाही. कारण आई सुद्धा रडल्याशिवाय बाळाला पाजत नाही, दूध पाजत नाही. लक्षात घ्या, खेळत्याला बाळाला जगात दूध पाजत नाही, तसं आम्ही रडणं झालो. रडणं म्हणजे लढलो पाहिजे. रडायचा अर्थ तर लढल्याशिवाय पाहिजे. आम्ही एकत्र येऊन लढणं ही आपली चूक आहे. त्यामुळे त्यांना जो उठसूट दोष द्यायचा, कारखानदारांना शिवाय देऊन दर कधी मिळणार नाही. कोणाच्या नरडीचा खोट घेतो म्हटला दर मिळणार नाही, कोणाच्या छताडावर नसतो दर मिळणार नाही. मूळ कायद्यात आमच्या बॅक मारलेले आहे, कायद्यातल्या बॅका काढल्याशिवाय तुमच्या शेतमालाला दर मिळणार नाही, हे मी ठामपणे नमूद करतो. आज आपण बघतो बाजारात गेलो की प्रत्येक मालाचे दर ठरलेले आहेत, पण शेतमाल अशी एक वस्तू आहे की त्याचे दर ठरलेले नाही. बाकीच्या इतर गोष्टी आपल्याकडे नसल्या तर चालतील, पण आपला शेतमाल म्हणजे आपलं जीवन आहे. ते नसलं तर आपण जगू शकत नाही. नोटा किंवा लोखंड खाऊन आपण जगू शकत नाही. आपण एखाद्या कापड दुकानात गेलो तर तिथं फिक्स रेट अशी पाटी लिहिलेली असते. तो दुकानदार 1 रुपये त्यामध्ये कमी घेत नाही. पण हेच कापड तयार होताना जो आमचा कापूस उत्पादक शेतकरी आहे त्याच्या कापसाला मात्र फिक्स रेट नाही. मी एक फक्त उदाहरण सांगितलं. ही अशी वस्तुस्थिती आहे की शेतमाल किंवा भाजीपाला, अन्नधान्य हे आपल्या जीवनावश्यक आहे, तरी सुद्धा याचे रेट ठरलेले नाहीत किंवा फिक्स हमी भाव नाही. हा मुद्दा आपण कसा पुढे घेऊन जाणार आहात? मी खरोखर तुमचं पहिल्यांदा खरोखर अभिनंदन करतो. तुम्ही पण फार कॉलात घ्या, कारण थोडं आमच्या जे लक्षात असते पण विचारल्याशिवाय पुढं बोलता येत नाही. बरोबर. आवश्यक वस्तू कायदा 1955 आपण त्याला जीवन आवश्यक, बरोबर, ऍक्च्युली लिहिलेला आवश्यक वस्तू कायदा, आपण जीवनावश्यक, बरोबर. आवश्यक वस्तू 1955 आला. कधी आला? 1955. त्यापूर्वी नव्हता. बरोबर. एक सांगायचं राहून गेले, मला सुरुवातीला सांगायचं होतं पण ते बरोबर. मुळात घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि आपल्याला 26 जानेवारी 1950 आपण घटना स्वीकारली. बरोबर. म्हणजे काय खऱ्या अर्थानं भारताचे कायदे 1950 लागू झाले. स्वातंत्र्य मिळाले 1947. त्यामध्ये 1 ते 8 परिशिष्टच होती. परंतु 1951 साली 18 जून 1951 काळा दिवस आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने. खरा काळा दिवस, स्वातंत्र्यानंतरचा पहिला काळा दिवस तो पंडित नेहरूंनी आणला. ते कसं म्हणा तर घटनेमध्ये मोडतोड केली आणि त्यांनी पहिल्यांदा परिशिष्ट 9 आणलं. आता घटनाकाराने घटना दिली, घटना मसुदा समितीनं 1 ते 8 परिशिष्टामध्ये, आणि त्यावेळी त्यांनी परिशिष्ट 9 मध्ये एकूण 84 कायदे जादा घातले. त्यापैकी 50 कायदे शेतकऱ्यांच्या विरोधातले. अरे बाप. त्या काळी म्हणून तो काळा दिवस आहे. बरं. मग तुम्ही म्हणाल कायदे पाळायचे का नाही? कायदे आम्हाला पाळायचे. 100. कायदा पाळल्याशिवाय देशच चालत नाही. बरोबर. परंतु त्यात मेक अशी मारल्या ज्ञानबाची मेक. 1 ते 8 घटनाकारांनी ज्यावेळी घटना लिहिली त्यावेळी प्रत्येक त्यातल्या घटनेमध्ये असणाऱ्या कायद्यावर कोर्टात दाद मागायचा अधिकार आहे. पण परिशिष्ट 9 मध्ये कायदा टाकत परिशिष्ट 9च्या विरोधात कोर्टात दाद मागता येत नाही. म्हणून आम्ही गरीब आहे. म्हणजे खरं म्हणजे पहिल्यांदाच मला सांगायचं. बरोबर. ते तुमच्या आवश्यक कायद्यामुळे ते आता आठवतो.
म्हणजे किती आमचं चुकीचं केलंय बघा. म्हणजे चोऱ्या करा, बलात्कार करा, दरोडे घाला, आणखीन काही गुन्हे करा, तुम्हाला कोर्टात दाद मागायचा अधिकार आहे. पण माझ्या शेतकऱ्यांना शेतमाल पिकवल्याला साधं त्याला कोर्टात सुद्धा जायचा अधिकार ठेवलेला नाही. हे परिशिष्ट 9 न केलं. आणि त्यानंतरच्या सगळ्या सरकारांनी आतापर्यंत परिशिष्ट 9 मध्ये एकूण 284 कायदे घातल्यात. हे अमर हबीबने आपल्या मेळाव्याला आणलं होतं. त्यांनी ते पुस्तक लिहिलंय मेळाव्याला आपल्या आले होते 2 वर्षापूर्वी. त्यांनी ते सगळं उजेडात आणलं की अमर हबीब साहेबांनी सांगितलं की परिशिष्ट 9 मध्ये 284 कायदे आहेत, त्यातले 250 कायदे शेतकऱ्यांच्या विरोधात. अरे बाप, म्हणून तुम्ही गरीब आहे. बरोबर. आपण बोला, मी शेतकऱ्यांना एक आव्हान करतो, तुम्ही वाचत नाही शेतकऱ्यांची पोरं, वाचत नाही म्हणून मारायला लागते. आमचे कायदेच आमच्या विरोधात ठेवल्यात. परिशिष्ट 9च्या विरोधात कोर्टात मागायचा अधिकार ठेवलेला नाही. मग आम्ही करायचं का? म्हणून आवश्यक वस्तू कायदा 1955 आला. हा कायदा सुद्धा कधी आला? 1939 ते स्वातंत्र्य मिळेस्तोवर. घटनाकारांनी घेतला नाही, कारण इंग्रजांचेच बरेच कायदे पुढे आले. पण बाबासाहेब आंबेडकरांनी मुद्दामून ते डावललं. आणि सगळ्यात एक महत्त्वाचं सांगतो, आम्ही नेतं जातीभेदात वाटून घेतल्यात. माझं सर्व बहुजन समाजातल्या पोरांना आव्हान आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतके चांगली व्यक्ती होऊन गेल्या. कारण 1951ला ज्यावेळी परिशिष्ट 9 घातलं त्यावेळेला विरोध केलेला एकच सदस्य होतं लोकसभेमध्ये, ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी लोकसभेत म्हटले की राक्षस प्रवृत्तीचं विधेयक आहे, याला माझा विरोध आहे. बरोबर. म्हणजे बघा किती दूरदृष्टी होती. बरोबर. आम्ही नेते सुद्धा आता जातीपातीत वाटून घेतल्यात. लोकांचा अभ्यास नाही. घटना लिहिताना त्यांनी चांगली लिहिल्या, सर्व समाजाला ग्रहित धरून लिहिली. बरोबर. पण आज आम्हाला वाटतंय ते त्यांचे हे आमचे महात्मा फुले माळ्यांचे हे सगळं शिवाजी महाराज समाजामध्ये वाटून, आणि त्यामुळे दोहे माजवणारे वर्ग वेगळा, तिकडे मला जायचं नाही. आपला मूळ विषय शेती आहे. मग आवश्यक वस्तू कायदा का बदलायचा नाही? तर आता दर मिळायचा असेल तर आम्ही पहिल्यांदा केलं पाहिजे, आवश्यक वस्तू कायदा बदलून टाका. कधी ठेवा? दुष्काळ पडला तर आणि युद्धजन्य परिस्थिती असेल तर आवश्यक वस्तू कायदा ठेवा. बरोबर. कारण इंग्रजांनी का आणला? 39 पूर्वी नव्हता. त्याच्या लक्षात आलं की 42-43ला दुसरं महायुद्ध चालू झालं आणि त्यावेळी दुर्दैवाने दुष्काळ पडला. धान्य तर पिकलं होतं पण धान्य बाजारात नाही. मग का नाही बाजारात? तर ते मोठ्या सावकाराने मोठ्या व्यापाऱ्यांनी घरात ठेवलं होतं दुप्पट तिप्पट भावाना. तर काय करणार? मग इंग्रजांनी तो कायदा आणला, आवश्यक वस्तू कायदा, आणि ते धान्य कायदा करून काढून घेतलं जनतेला वाटलं. म्हणजे त्यांची दूरदृष्टी त्या काळी चांगली. बरोबर. म्हणून मी जाणीवपूर्वक म्हणतो, आवश्यक वस्तू कायदा हा दुष्काळ पडल्यानंतर आणि युद्ध देशावर लादलं किंवा युद्धजन्य परिस्थितीतच आणावा. इतर वेळी आमचा शेतमाल नियंत्रणमुक्त करा शरद जोशींच्या मागणीवर. बरोबर. म्हणून जोशी साहेबांचं नाव वारंवार घेतलं पाहिजे. आपल्या घरात प्रत्येकाच्या जोशी साहेबांचे फोटो काढून तुम्ही पुजले पाहिजे. आंबेडकरांचे पुजले पाहिजे. तर शिवाजी महाराजांचे तर आहेतच, महात्मा फुल्यांचे पाहिजेत. कारण आम्हाला खरी दिशा कोणी द्यायची असेल तर ते दिलेले लोक बाजूला राहिलीत आणि आमच्या गावात पुढाऱ्याच्या गावाच्या नेत्याचा तालुक्याच्या नेत्याचा फोटो पुजतोय. म्हणून हे खरोखर त्यांचंही पूजा मला माहित नाही, पण खरं कोण आपल्यासाठी झटलंय, त्यांच्या प्रतिमा कशासाठी पाहिजेत तर त्यांचं रोज चेहरा बघितलं तुम्हाला आठवून विचार त्यांचा आपल्या. म्हणून आवश्यक वस्तू कायदा बदलल्याशिवाय आता साखर जीवन आवश्यक मध्ये. आता दुसरा मुद्दा आहे, सांग ठीक आहे सरकारचं काही काळ मान्य करू, मग जे खायला लागते ते आवश्यक आहे ना, प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक नाही. साखर पण त्यात, मग साखर 18%च खायला लागते. आता हे सरकारनं सांगितलं, मग आपण 20% पकडू, 30% पकडू, समजा 30% पकडू, वाढीव लोकसंख्येनुसार शिल्लक 10% ठेवा. म्हणजे 70% साखर आवश्यक वस्तू कायद्यात का ठेवली तुम्ही? काय गरज आहे? बरोबर. ते 80% साखर पण 70 पकडली आपण, म्हणजे 10% सोडली आपण. आपल्या शेतकरी भाषेत आपण सोडून दिली, कारण शेतकऱ्याला सोडायचं सवय. खळ्यावर धान्य आलं की आम्ही टाकून देतोय, गोसाव्याला सुद्धा देतो. असं शेतकऱ्याला 10% आले आपण दान केली. समजा 20%च लागते पण 10%. मग हे 70-80% साखर शीतपेय, मेवा, मिठाई, मेडिकल, केमिकल ह्याला जाते. बरोबर. आणि ते प्रचंड नफा कमवतात. तुम्हाला 2च उदाहरण देणार आहे, उदाहरण भरपूर देता येतील पण वेळेच्या मर्यादा. बरं. पेढा 1 किलो पेढ्यामध्ये अर्धा किलो साखर असते. पेढा 500 रुपये किलो आहे. बरोबर. म्हणजे अर्धा किलो 250 रुपये झाले. प्रक्रिया खर्च त्यांचा सुद्धा नफा वगैरे 50 रुपये सोडा, म्हणजे आपल्या 250ला 50 सोडा, वर 100 रुपये जर त्यांना सोडले तर 200 रुपयाची साखर त्याने अर्धा किलो घेतल्या 40 रुपये, म्हणजे 20 रुपये वाटा केलं तर अर्धा किलो 1 किलो पेढा करणारा अर्धा किलो साखरेतनं 180 रुपये नफा कमवायला लागला. अर्धा किलो साखरेचे 180 रुपये नफा कमवतोय. 20 रुपये त्याचं घेतलं सोडून द्या, म्हणजे 1 किलो साखर वापरली की तो 360 रुपये नफा कमवतोय. बघा, पेढवाला उदाहरण देतो, म्हणजे व्यापाऱ्या दृष्टीने देतोय, पेढवाल्याच्या विरोधात बोलायला नाही. आणि तुम्ही 16 महिने राबताय 3 रुपये किलो नुकसान. बरोबर. ऍस्कॉरेन नावाचं खोकल्याचं औषध आहे, हे उदाहरणासाठी देतो. बरोबर. ऍस्कॉरेन मध्ये 1 लिटर बाटलीमध्ये 700 ग्रॅम निव्वळ साखर आहे. काय आहे? निव्वळ साखर आहे 700 ग्रॅम. 300 ग्रॅम इतर घटक आहेत. मग ती 1100 रुपयाला 1 लिटर आहे. अरे बाप. म्हणजे तो हिशोब केला, आता सगळा हिशोब सविस्तर सांगत नाही, तो आहे 7
635 रुपये 700 ग्रॅम साखरेपासून मिळवायला हवे नफा. ऍस्कॉरन कंपनीवाला, मेडिकलवाला नव्हतं, नाही उद्या मेडिकलवाला. म्हणजे आमचे 1 किलो साखर मिळवली तर बाजारात इतक्या प्रचंड प्रमाणात नफा कमवतात. म्हणून साखरेचे दर 20% करा. म्हणजे खायला जी साखर 20% लागते ते अगदी 30 रुपयाने द्या ना गरीबाला, 40 पण 50 असलं तर का. बरोबर. आणि वर जी साखर जी 80% जाते ती 100 रुपये किलोने द्या. शेतकऱ्यांना 7 ते 8 हजार रुपये दर मिळल्याशिवाय राहणार. बरोबर. बऱ्याच वर्षानंतर आपल्या लक्षात आलं की रस्त्यावरची लढाई न लढता कायदेशीर लढाई लढली पाहिजे. आजपर्यंत एवढे वर्ष संघटनेत काम करत असताना आपल्यावरती गुन्हे दाखल झाले, केसेस दाखल झाल्या, ते निर्गत करायला आर्थिक खर्च सुद्धा आला असेल किंवा ते हेलपाटे मारायला मानसिक खच्चीकरण झालं असेल. म्हणजे योग्य मत आहे. मी सुरुवातीलाच नाव घेतलं. ज्यावेळी आम्ही संघटना केली त्यावेळी सुरुवातीला चाचपडत होतो. चाचपडत येत अर्थात काय करायचं, कसं करायचं. बरोबर. मग कोण तर लोक भेटतातच. मग बाळासाहेब कुलकर्णीचं पूर्वी थोडीशी ओळख होती. मग त्यांच्याकडे गेलो. त्यांनी पहिल्यांदा आम्हाला सांगितलं की तुम्ही रस्त्यावर आणि 500 पड्याला लढला तरी काही मिळणार नाही. त्यांनी हे समजावून सांगितलं. 3 नावं मी आता तुम्हाला सांगितले. एक बाळासाहेब कुलकर्णी, एम.टी. शेलार सरांनी रिकव्हरी बेसची मोठी सांगितली होती आणि अमर हबीबने हे कायद्यात कसं मेका मारते. म्हणजे अजून गुरुजन अनेक भेटणार आहे, एकच गुरु नसतो. प्रत्येक विषयानुसार गुरुजन भेटणार आहे. पण आज चर्चा घडेल तर आमच्या संघटनेचे 3 गुरु मानायला तयार. कारण अनेक जणांनी शिकवलंय, असं काय नाही. फक्त मुख्य जे शिकवलं या तिघांनी. मग त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली. बाळासाहेब कुलकर्णीने आणखीन एक सांगितलं, अमेरिकेमध्ये शेतकरी नाहीत का? आहेत. आंदोलन होतं का? नाही. ऑस्ट्रेलियात शेतकरी आहेत का? नाही. इस्रायलमध्ये शेतकरी आहेत का? नाही. मग का आंदोलन होत नाही? भारतातच बरं एखाद्या गोष्टीची जखम किती वर्ष खपलीच काढायची चालली. शेतकरी नेते खपली काढत आहेत बरेच जण, कारण त्यांना ते वर्षाला भळभळ जखम ठेवायची आहे. मग माझ्यामुळे मिळाले दाखवायची. आम्हाला जखम कायमची बरी करायची, मुळासकड बरी करायची. म्हणून कायद्याचा आधार घ्यावा. हे जाणीव आहे. कायद्यानं वेळ लागणार आहे, पण तो वेळ जरी लागला ते कायमचं लागणार. आंदोलन थांबतील. शेतकरी पोरं मिळली आमची बरेच आंदोलन, जपानीच्या तंबाखू आंदोलनापासून मिळते. मग सखोल अभ्यास करत असताना बाळासाहेब कुलकर्णीने एक मला सांगितलं की मी पुस्तक लिहिलं, त्यात आलेला आहे. अमेरिकेमध्ये MLPP आणि ELLPP असे कायदे आहेत. म्हणजे मार्केट लॉस प्रिव्हेंटिव्ह प्रोजेक्ट आणि लँड लॉस प्रिव्हेंटिव्ह प्रोजेक्ट. मार्केट लॉस म्हणजे आपल्याला आता जो तुम्ही हमी भाव म्हणता, भावांतर योजना, ती एक तर तिथलं शेतकरी शेती कमी करतात, मोजके शेतकरी, पण त्यांची सुद्धा अमेरिकेनं काळजी घेतली. कारण ते म्हणतात तुम्ही पिकवलं तर आम्ही खाणार. तसं आपल्याकडे नाही. पिकवणारा मिळाला तर चालेल, पण खाणारे असणे फक्त स्वस्त मिळाला पाहिजे. खाणारा पिकवणारे असतोय, पण शहरी नागरिकांच्यासाठी सरकार काम करते. कारण शहरी नागरिक एकवटे जातात, खेड्यातले लोक मागाशी म्हटल्याप्रमाणे एकवटे न जाऊ. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तसं तूच आहेस तुझ्या विनाशाचा शिल्पकार. हे आम्ही शेतकरीच आमच्या विनाशाचे शिल्पकार. बरोबर. कारण MLPP म्हणजे मार्केट लॉस प्रिव्हेंटिव्ह प्रोजेक्ट. उदाहरण म्हणून सांगतो, उसाचा दर आपल्याकडे 3,000 आहे, म्हणजे आता 3200, 3,000 हिशोब सांगतो. बरोबर. तर उद्या 3,000च्या खाली दर आला, समजा 2,000, तर वरला 1,000 रुपये सरकार देतं. MLPP मार्केट लॉस झाला. बरोबर. किंवा आमचा आता सोयाबीन बाजारभाव 4,892 सरकार, पण 4,000 चाललं, वरला 800 रुपये सरकारने दिलं पाहिजे हमी भावात. बरोबर. ती किंमत कमी आहे ऍक्च्युली, तसं 7,000 रुपये पाहिजे. बरोबर. सरकारच्या हिशोबाने सांगतो, आताच्या चालू हिशोबाने. तर त्यालाच मार्केट लॉस प्रिव्हेंटिव्ह प्रोजेक्ट. आणि त्या शेतकऱ्याला आंदोलन करावं लागत नाही, काही नाही. अर्थात तिथला शेतकरी प्रामाणिक आहे. आमच्याकडे जर शेतकऱ्याची हे चाललं, तलाट्यापासून कृषी अधिकाऱ्यापासून सगळे पैसे काय चालू करतील. बरोबर. या गोष्टीसाठी शेतकऱ्याने माझी विनंती, आपणही प्रामाणिक राहिलं पाहिजे. म्हणजे माझा 1 एकर सोयाबीन जर मात्र झाला असेल किंवा तर 1 एकर सांगितलं पाहिजे. आम्ही 4 एकर जातोय क्षेत्र असेल तर वरलं पैसे सगळ्यांनी वाटून घेऊन ते कमी वाटून घ्यायला होते. बरेच शेतकरी असं करतात. सगळे शेतकरी म्हणणार म्हणजे पहिल्यांदा देश ही भावना जागृत झाली पाहिजे. आज हे देश पुढे काय गेल्या, देश ही भावना जागृत. आपण जपानचं उदाहरण देतो, उगवत्या सूर्याचा देश. जपान इतक्या संकटात निघाला की आपण त्याच्या एकटा काही संकट नाही. पण तिथले शेतकरी बघा, तिथले कर्मचारी 8 तास काम केल्यानंतर 1 तास देशासाठी काम करतात. बरोबर. ही भावना पाहिजे. साधं उदाहरण देतो, जपानची गेल्या वर्षी फुटबॉलची मॅच झाली. स्टेडियम मध्ये त्यांनी मॅच हारल्यावर आपण आदळआपट करतो, पण जपानच्या लोकांनी सगळं स्टेडियम स्वच्छ केलं. अरे बाप. परदेशात असून सुद्धा. आणि ते कचरा कुंडीत नेऊन टाकल्या, बाटल्या कचरा सगळा खाल्लेल्या वस्तू. म्हणजे हे देशभाव. पहिल्यांदा जर आम्हाला देशभावना जर आम्ही नाही बाळगली तर आम्ही किती जातीपातीत अडकून राहिलो. हे पहिल्यांदा बंद करा. जन्माला जाताना कोण सांगून आलेलं नाही. लक्षात घ्या. माझा यात एक वेगळा संदेश द्यायचा आहे. ज्यावेळी आपल्याला रक्त पाहिजे असतं त्यावेळी ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ओ निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह मागतो का. अमक्या जातीत नको तमक्या जाती पाहिजे म्हणतो का. म्हणजे रक्त पाहिजे असलं तरी कोणाचे चालतं. बरोबर.
मग राजकारणासाठी कशासाठी जात काढायची? हे सगळ्या जातींना बोलू पाहिजे, मी कोणाला एकाला बोलत नाही. पूर्वी भाषावर प्रश्न झाल्या, आता जातीवर प्रश्न व्हायचे होतील का काही भीती वाटायला लागली. आणि ते ज्या दिवशी होईल त्या दिवशी देश विनाशात गेलेला असं खरं आहे. म्हणून माझा ह्यातून वेगळाही संदेश द्यायचा आहे. त्यामुळे आम्ही मागे पडायला लागलो. बरोबर. म्हणून हे जे तुम्ही दरावर येत होता मूळ मुद्द्यावर, मग MLPPचा कायदा का केला? तसा कायदा भारतात का लागू नाही? बरोबर. आता उत्तर प्रदेशमध्ये सरकार शेतकरी त्यासाठीच बसले MSP कायदा लागू करा, पण त्याची व्याख्या चुकीची ठरवणार. आमचा नफा दरवर्षीच्या महागाई निर्देशांकानुसार दर वाढले पाहिजे किंवा नियंत्रणमुक्त तर करा. बघू बाजारात काय आम्हाला मिळेल तुम्ही मिळेल. शरद जोशींच्या मागणी दोन आहेत. आणि LLP जे लँड लॉस पिरियड, लँड म्हणजे काय? वादळ झालं, गारपीट झाली, पाऊस झाला, पूर आला, रोगराई आहे, ह्यामुळे जर त्या शेतमालाचं नुकसान झालं तरीही ते सरकार देतं. आपत्तीमुळे देत सरकार काय करतं? सॅटेलाइट वरून प्रतिक्रिया करतं. सरकार शेतकऱ्यांना जात तुमचं किती नुकसान झालंय डायरेक्ट दिसतं. आता आपल्याकडे ती सुविधा आली, आता ऑनलाईनच आपण पिकपाणी करावं आणि जसं नुकसान झालं तसं त्याला मिळावं. लँड लॉस प्रिव्हेंटिव्ह प्रोजेक्ट असं दर मिळालं पाहिजे. जर हे कायदे लागू केले तर रस्त्यावर उतरायचीच गरज नाही. मुळात आम्हाला शेतात राबू द्या ना. बरोबर. आज आम्ही शेतात राबायचं का रस्त्यावर उतरायचं? मग किती वेळ उतरायचं? बरोबर. एखाद्या दिवसावर त्याच वर्षी किती वर्ष? म्हणजे कुठली जखम बरी करायची कोण बघणं झाली, जखम खपली काढायची. सरकारला पण खपलीच काढायचे, कारण आम्ही खपली काढली, सरकार 200 रुपये वाढवून दिले की सरकार ते उर बडवून घेणार, आम्ही शेतकरी नेते उर बडवून घेणार. जनता म्हणते ह्याच्यामुळे दिलं, सरकारनं वाढवून दिलं. बरोबर. आम्हाला जखम कायमची बरी करायची. हे सगळं करत असताना आपण आर्थिक नियोजन कसं करतात किंवा संघटना चालवत असताना शेवटी पैसा हा लागतोच. यासाठी आपल्याला कोणाची मदत होते? मुळात मी पहिलाच म्हणलो होतो की चळवळ सुरू करायच्या वेळी हात आमचं लटलट कापत होतं, पण अनुभवातून सगळं शिकतो. जगात श्रेष्ठ काहीतरी अनुभव किंवा जुन्यांचे अनुभव थोडेफार आले. एवढे वर्ष काम करतो म्हणजे काय नुसतं दगड मारत बसलो नाही. समाजामध्ये आज एक चांगल्या व्यक्ती तितक्याच आहेत, बरोबर, पण हाताच्या बोटामध्ये. आम्ही चळवळ काढत असताना थोडं राजकीय योगातून मी स्पष्ट बोलतो, माझा स्वभाव स्पष्ट आहे, मी दडवून काय ठेवणार. चंद्रकांत दादाने आम्हाला सहकार्य केलं, बरोबर. त्याने कुठल्या याने केलं, त्याने त्यावेळी मोठी रक्कम सुद्धा मला देतो. म्हणजे मी म्हटलं मला चळवळ चालवायची, बरोबर, रक्कम घेऊन मी घरात परपंच करू शकतो. त्यांनाही ते माझं आवडलं. मग म्हणते तुम्हाला आम्ही काय लागेल ते मदत करत. ज्यांनी केलं त्याचं नाव घ्यायलाच पाहिजे. चंद्रकांत दादा काय कारखानदार नाही. हे करत असताना त्यांच्या मदतीमुळे आम्ही संघटना थोडीफार वाढीस लावली. अगदी महापुरात तुमच्या गावात मदत दिली, माझ्या आपल्या माध्यमातून तुमचंच उदाहरण, बरोबर. म्हणजे त्या माणसानं म्हटले का शेगाव माझ्या जिल्ह्यात नाही, माहिती सुद्धा नसते, असे देणारे दानशूर व्यक्ती भरपूर आहेत. तसंच आम्ही कोल्हापूरला राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतनला शिकलो. ती शाळा त्या काळात गाजलेली, नंतर बंद पडली जिल्हा परिषद शाळा प्रचंड. त्यामध्ये ज्ञानेश्वर मुळे साहेब आहेत, परराष्ट्र सचिव होते, 8 देशाचे राजदूत होते. तुमच्याकडे दिगंबर प्रधान SP होते, ते आमच्या शाळेतले आमचे समोरचे. असे अनेक आहेत. विलास पाटील म्हणून परवा रिटायर झाले, कोकण आयुक्त, ते आमच्या शाळेचे. अशा अनेक व्यक्ती आहेत, सगळ्यांची नावं घेऊन बसणार. अशा लोकांच्यामुळे आमचा संपर्क येत गेला. आणि सर्वोच्च न्यायालयात जायचं श्रेय ज्ञानेश्वर मुळे साहेबांच्या मुळे आलं. ज्यावेळी 2 वर्षांनी पळत होतो, हे काय करायचं, कसं जायचं. मग योगावेने गेल्या वर्षी मुळे साहेब आमच्या घरी आले होते. ते आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी आले. पण त्यावेळी त्यांना प्रश्न सांगितले. त्यांनी जालन्याचे राज पाटील म्हणून वकील आहे, सुप्रीम कोर्टामध्ये गेले 12 वर्ष प्रॅक्टिस करतात. त्यांनी खालची केस घालायला 1 रुपया घेतला नाही. पण ज्यावेळी पुढं दीपंकर दत्ता न्यायमूर्ती आणि मिश्रा साहेबांच्याकडे खंडपीठापुढे काम केलं, त्यावेळी सिनियर वकील घालणं गरजेचं होतं. त्यांना एक 3-4 लाख फी द्यायची होती, ती 2 लाखामध्ये आम्ही मिटवली. त्यातले आता 6 लाख दिले, आता 75,000 आम्ही द्यायचे. ह्या 6 लाखामध्ये मी स्वतः एक 70-80,000 घातले, 70-80,000 रुपये गोळा झाला. अनेक लोकांनी आव्हान केलं, मी आव्हान करतो व्हॉट्सअपवर म्हणताय. या आव्हानाला प्रतिसाद देऊन सुद्धा बऱ्यापैकी लोकांनी दिलं. पण हे दानत फार अपुरी, बरोबर. तुम्ही म्हणताय का घरचा मग मी परपंचाचे टाकायचे. आज आम्ही 18-20 लाख रुपये कर्जात आहे. आता माझ्या वैयक्तिक परपंचाकडे मला याचा, बरोबर. बऱ्याच लोकांना हा गाडीमध्ये फिरतोय, घर बांधतोय, आणि 200-300 टन ऊस घालतो, बरोबर. माझी स्वतःची 4 एकर जमीन असून मी बाहेरले 3 एकर केली, बरोबर. माझं कधी ऊस आवरेज आता थोडे येणार आहे 2 दिवसात येऊन बघा, 70-80 टन माझा आवरेज असणार शेती पण. आणि एक सांगतो, ह्या चळवळीशी प्रपंचाचे सोयीस्वत नसते, हे आवडच लागते. नाही, खरं आहे. आम्हाला कोण बोलवायला का नाही, एक मन छिन्न होतं, काय म्हणून करायचं, कुणासाठी करायचं, लोक साथ देत नाही. पण एक अंतर पण बसून पण देत नाही. खरं काय काय वेळ वाटतं हे सगळं सोडून द्यावं. पण भावानं माझी विनंती, हे सगळ्यांनी सोडून द्यायचं म्हटलं तर चालणार नाही. तुमचे साथ हे पाहिजेच आहे. उघड बोलतो, आम्हाला आता पैसे, आता सांगतो, आम्हाला सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयात जायचा आदेश दिला, परंतु आम्ही गेलेलो नाही, कारण आमच्याकडे आता पैसे नाहीत, स्वतःही घालायची ताकद नाही, बरोबर. आता जर दानशूर व्यक्तीने ह्याला मदत केली
टनाला 1 रुपया जर तुम्ही दिला, मी लय मागत नाही, आता 100 टन जातोय त्याने 100 रुपये द्या. 500 टन होणार 500 द्यावं, 50 टन जाणार 50 टन द्यावं, 25 टन जाणार 25 टन 25 रुपये द्यावं. असं जर दिलं तर हा लढा आम्ही नक्कीच जिंकेल. आणि उसाला 5च काय 7,000 रुपये तरी मोजून द्यायची आमची हिंमत. पण आम्ही लढा थोडा स्थगित केलाय, थांबवलाय म्हणत नाही. बरोबर. कारण आर्थिक नियोजनाशिवाय काही होऊ शकत नाही. बरोबर. म्हणून तुम्ही संघटनेचं जे विचारलं ते अशा पद्धतीने आमच्या संघटनेचं कामकाज चालू आहे. आमच्या राजीव कुलकर्णी काका असतील, आमचे बाळा पाटील म्हणून जिल्हाध्यक्ष आहेत, गब्बर पाटील आठवत आहेत, असे बाटा पाटील बोरपाळचे आहेत, अशा अनेक कार्यकर्ते थोडेफार मागितले तर देतात. पण ते त्यांची परिस्थिती बरोबर. मुळात चळवळीत येणारा फटका असतोय. चळवळ कुठला श्रीमंत लोक ह्यात येत नाही. अगदी तुटपुंच्या मदतीनं चळवळ चालत नाही, कारण उपाशीपोटी कोणच काम करू शकत नाही. हे जर युद्ध जिंकायचं असेल तर तुमचा प्रत्येकाचा खारीचा वाटा पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, चळवळीला आंदोलनाला सुद्धा बाहेर पडावं लागेल तुम्हाला, कारण चळवळी आंदोलनाला जात पात नाही. बरोबर. आणि आंदोलनाला तुम्ही बाहेर पडा. शेवटी सरकार घाबरतो, डोकी किती जमली. बरोबर. आमच्या विचार डोक्यात चांगलं विचार आहे, सरकार ऐकतंय का. बरोबर. पण उद्या आम्ही चळवळीला जर बाहेर पडलो, लोक बाहेर आली तर सरकार घाबरतं, कारण सरकार माताला घाबरते. बरोबर. सरकार दुसरं कुठलंही सरकार असो ते फक्त माताला घाबरतं. पुन्हा 5-4 वर्ष 11 महिने तुम्हाला चपतंय, एक महिन्यावर पाया पाडणार. बरोबर. आम्ही भोळी बाबडी माणसं लगेच ऐकतोय, आता लाडक्या बहिणीला ऐकतो, तसं होतंय आम्हाला. म्हणून शरद जोशींच्या वाक्यावर शेवटी परत एकदा येतो, भीक नको घेऊ घामाचे दामाचे. आम्हाला सबसिडी अनुदान काय नको, आमचा शेतमाल नियंत्रण करा, आमच्या शेतमालाचा दर ठरवायचा अधिकार आम्हाला द्या. तर शेतमाल नियंत्रण, बरोबर, आमच्या शेतमालाचा दर आम्हाला ठरवायचा अधिकार द्या. हे जोशी साहेबांची मुख्य मागणी. ही मागणी परत घेऊन बिंबवून आपल्याला तरुण शेतकऱ्यांच्या पुढे गेलं पाहिजे, तरच देश वाचणार आहे, शेतकरी वाचणार आहे. शेतकरी वाचला तर देश वाचणार आहे. तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे शेवटी खायला अन्न लागणार आहे, लोखंड काय आम्हाला टाकावेराच्या कारखान्यात लागणार नाही. त्याची गरज आहे पळायसाठी. उद्या पेट्रोल थांबलं तरी आम्ही सायकलीने पळू, सगळं थांबलं पण अन्न थांबलं तर पाणी थांबलं तर काही होणार नाही. जो शेतकरी म्हणून घेतोय, जो शेतमजूर म्हणून घेतोय, कारण शेतमजूर सुद्धा आमच्याच गाडीचं दुसरं चाक आहे. बरोबर. ते आहेत म्हणून शेती चालले, शेती म्हणून त्यांचंही चालतं. मग याच्यासाठी सुद्धा सरकारने कायदे केलं पाहिजे, अशी मागणी आम्ही केलेली आहे. अशा अनुषंगाने ही चळवळ आम्ही सुरू ठेवलेली आहे. आणि निदान आम्ही जिवंत आहे तर ही चळवळ चालू ठेवणार, एवढं मी तुम्हाला ठामपणे. ऊस दराचा लढा असेल, शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा हा लढा असेल, शेतीच्या लढ्याबरोबरच आपण एक नवीन लढा हाती घेतलेला आहे. आपली वारणामाई इतकी स्वच्छ व सुंदर आहे. कृष्णामाई बघितली, पंचगंगा बघितली तर त्या नद्यांच्या काठावरती बरेच शहरं वसलेली आहेत, त्यामुळे त्या नद्या प्रदूषित झालेल्या आहेत. पण मला वाटते महाराष्ट्रातली एकमेव आपली वारणामाई असेल की जे अजून पण प्रदूषित झालेले नाही. पण आपल्याला नोव्हेंबर, डिसेंबर ते फेब्रुवारी, मार्च पर्यंत बऱ्याच वेळा घाण पाण्याचा सामना करावा लागतो. हा एक संशोधनाचा विषय आहे. हे नेमकं पाणी कुठून येतं किंवा ही नदी प्रदूषित कशी होती. परवा तर बघितलं, या नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडलं गेलं, प्रचंड प्रमाणात मासे मिळले, जलचरयुक्त प्राणी मिळले, कधी नाही ती मोठमोठ्या मगरी सुद्धा मिळल्या. खरं म्हणजे ही सगळ्यांचीच हानी आहे. नुसता शेतकरीच नाही तर प्रत्येक नागरिकाला हा त्रास आहे. ही लढाई पण आपण हातात घेतलेली आहे. तर ही लढाई आपण पुढे कसं घेऊन जाणार. आता जल कायदा 1974 आहे. आता या मुद्द्यावर तर 100% नागरिकांनी यायला पाहिजे. 10 शेतकरी मेलाय ना, त्या पाण्याला काही जात कळलेली नाही, सगळेच आहेत त्यामध्ये. माझ्या अर्धाची झोपडी आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळाला घेराव घालून मागणी केली, कुठल्या कारखान्याने केलं तर तिने कारखान्याला नोटीस पाठवलेलं. मला काल पत्र आलं. बरोबर. पत्र पाठवणं हा फार साहित्य. उद्या परत आंदोलन घेतलं, ठे आंदोलन मी काय घेतलं, सदर कारखाने बंद झाले. मध्येच बंद करणं शक्य नाही आम्हाला. बरोबर. पण त्यांना दंडात्मक तरतूद केली पाहिजे. तो दंड कारखान्याच्या संचालक बॉडीच्या एमडीच्या पगारात घेतले पाहिजे आणि त्यांच्या इस्टेटवरून घेतलं पाहिजे. कारखान्याला दंड म्हणजे शेवटी मग आमच्यातनं जाणार. बरोबर. शेतकऱ्यांच्या त्यासाठी उद्या परत आंदोलन घेतलंय. नागरिकांना खरोखर एक विनंती आहे, आता पाणी दूषित करते, आता तुम्ही निवांत पाणी पिताय. आताच मी चावऱ्याला फोन केला होता. चावरे हातमुळे तालुक्यातील गाव आहे, कावळीने थैमान घातलं या पाण्यामुळे. आता प्रत्येक गावात कावळीचे रुग्ण, खोकला, सर्दी वाढायला लागली. हे सगळं पाणी बदलल्यामुळे. आणि पाणी हेच जीवन आहे. हवा पाणी तुम्हाला निसर्गाने दिलं, पण ते सुद्धा आम्हाला फुकट दिलं, तुम्ही सुरक्षित देत नसाल तर मग घरात बसून कसं व्हायचं आमचं. अन्याय किती सहन करणार आहे.
ज्या महात्मा गांधीजींनी सांगितलं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे, तसं आता तुम्ही अन्याय सहन करणारे तुम्ही जास्त दोषी व्हायला लागलाय. माझ्या या बाबतीत आपल्या आंबेडकर कॉलेजला प्राचार्य होते मधुकर पाचोळकर सर म्हणून, त्यांच्याशी कालच बोलणं झालं रात्री. त्यांनी हे सांगितलं, म्हणजे आता मुद्दा येतो, शिवाजीराव म्हणले तुम्ही रस्त्यावर उतरून लढाई जिंकू शकणार नाही, याला सुद्धा कायदेशीर लढाई द्यावं लागेल. मग आता हरित लवादाकडे आम्ही न्याय मागणार, कारण दरवर्षीच आमचं मरण झालं आणि आम्ही किती वर्ष मरण जगायचं आहे. यासाठी सुद्धा शेतकऱ्यांनी बाहेर पडलं पाहिजे, नागरिकांनी. आता यात शेतकरी म्हणणार नाही, कारण पाणी काही एका शेतकऱ्याला दिलेलं नाही. सगळ्या नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागत आहे. पंचगंगेचे गटारगंगा झालेले आहे. एक शुद्ध पाणी म्हणून वारणीचं पाणी न्यायला शहरं बांधायला लागलं, सांगली इचलकरंजी सारखे. आम्ही विरोध केलाय, आम्ही पाणी प्यायला न्यायला विरोध नाही, तुमचं पाणी का तुम्ही शुद्ध करून वापरत नाही याला आमचा विरोध आहे. आपण पाणी कुणालाही देतो रस्त्यावर गेलो तरी, दारात आलेल्या पाहुण्याला पहिल्यांदा पाणी द्यायचे प्रकार. तसं इचलकरंजीकरांना सांगलीकरांना आमचा पाणी प्यायला द्यायला विरोध नाही, पण तुमचं सांडपाणी पहिले मिसळायचं बंद करा ना, ते शुद्ध पाणी करून वापरा तुम्ही, आणि प्यायपुरतं आम्ही जरूर देऊ, विचार करू. बरोबर, म्हणजे हे काय मी बोलतोय असं नाही, ते त्याच्यासाठी वारणा बचाव कृती समिती असेल किंवा अन्य काय असेल, पण मुद्दाम का मांडले तर जलचर प्राणी मेले, मगरी मेल्या कधी नाही, मगरी मरत नव्हते. शिवाय इतर जलचर प्राणी मरल्यामुळे निसर्गाचं पर्यावरणाची प्रचंड हानी झाली. ह्याला जबाबदार आता आम्हीच आहे ना, कारखानदार पाणी सोडतात तर आम्ही निवारण घरी बसतोय. मग ह्यासाठी सुद्धा नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे, सर्व नागरिकांनी बाहेर पडलं पाहिजे. आता हे आव्हान तुमचं कधी आज उद्या जायला भाग वेगळा आहे, पण मी त्याच्या स्पेशल आव्हान केलेलंच आहे. त्या आव्हानानुसार सुद्धा नागरिकांनी, मी एकच सांगतो, तुमच्या अन्याय जिथं जिथं होतो तिथं तुम्ही किमान बाहेर पडा. तुम्हाला काय कोण फासाव देत नाही, लगेच पोलीस लाठीचार्ज करत नाही. पोलीस लाठीचार्ज हिंसक कारवाई केल्यावर करतात. बरोबर, आणि आम्हाला आता कोणाचे ट्रॅक्टर टायर पेटवायचे नाही, हिंसक काय करायचं नाही, कायदेशीर मार्गाने लढाई द्यायचा आहे. पण सुरुवातीला आणखी तुम्ही बोलला तसं शेवटी रस्ते उतरल्याशिवाय सुद्धा सरकार ऐकत नाही. सरकार बी गेल्याच्या कातडीच कुठलंही येऊ, कागदातून ऐकलं असं निवेदन देऊन 10 दिवस झालं, काय कारवाई केली? काही नाही, फक्त एक नोटीस काढली. अशा नोटिसा 100 येतील, आम्हालाही 500 नोटीस आल्या आंदोलन. बरोबर, पण त्यासाठी ह्या जल कायद्यानुसार आम्ही कारवाई करण्याला भाग पाडणार आहे. आता त्याला सुद्धा कायदेशीर प्रक्रिया म्हणतात, परत कोर्ट कचेरी आली. बरोबर, काही वकिली फुकट काम करतात, पण सगळेच करत नाही. सिनियर वकिलांना काही ना काही दिलं पाहिजे, पण ते मानवतेच्या दृष्टीने अगदी निम्म्या पैशाचे करतात. बरोबर, पूर्ण घेत नाही. कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल करायला उभारायला 3 लाख खर्च आरामात असतो, आमचा 2 लाखाला मागला होता. बरोबर, मागाशीच मी सांगितलं, त्या वकिलांनी कमी पैशात केलं उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात. अशा अनेक वकील लोकांच्या मध्ये चांगली टीम मिळते, पण त्यांना किंवा जाणं येणार उठसूट आम्ही तर पदरच्या पैशाने किती जाऊ. आज दिल्लीला एकदा जाऊन याला एका माणसाला 12,000 ते 15,000 रुपये खर्च येतो आम्हाला, जेवणा खाणार राहणे असून. बरोबर, म्हणजे आम्ही 2 जायचो, म्हणजे 25,000 खर्च एकावे झाले आमची. परत मी एकटाच गेलो, कारण खर्च नको. पण हा खर्च सुद्धा शेवटी जनतेने दिला पाहिजे. आम्ही काही 2 नंबर नाही किंवा आम्हाला 2 नंबर करायचं नाही. ऊसदराबरोबर दुसरा एक जिव्हाळ्याचा प्रश्न यामध्ये येतो, तो म्हणजे कारखान्याची जी मूळ FRP असते, त्या FRP मध्ये ते तूट दाखवतात, म्हणजे ती FRP कमी दाखवतात, म्हणजे शेतकऱ्याला पैसे कमी द्यावे लागतात. त्याचबरोबर दुसरा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे एखादा शेतकरी समजा 1 एकर ऊस पिकवत असला तर त्याला अंदाज असतो, त्याच्या एवढ्या वर्षाच्या अनुभवातून त्याला माहित असतं आपल्या 1 एकर शेतामध्ये एवढा ऊस पिकणार. समजा त्याने एक 70 ते 80 टन ऊस जर धरला असेल, पण प्रत्यक्षात तो तेवढा ऊस होत नाही. याचा अर्थ सरळ सरळ होतो की कारखाने वजन काटे मारतात. खरं म्हणजे यामध्ये शेतकरी असतील, ऊस तोडणी कामगार असतील, ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टरवाले असतील, या सगळ्यांचाच यामध्ये तोटा आहे, आणि जास्त तोटा आहे तो शेतकऱ्याचा आहे. तर हा विषय नेमका कसा हाताळायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. योगायोगानं आज 4 दिवसापूर्वी सोमवारी आम्ही कर्नाटक रयत संघटनेनं मोठा मोर्चा काढला होता बेळगावला. त्यामध्ये त्याने 6 प्रमुख मागण्या होत्या. ऊसाचं वजन काट, ऊसाचा दर. कर्नाटक माझ्या सगळ्या संघटनांनी ऊसाला 6,000 रुपये दर मागितलाय, म्हणजे आम्ही 5 म्हणतो तर ते आमच्या पुढे 1,000. आता त्यांनी अभ्यासात मागितला, कसा मागितला सांगतो. ऊसाचा दर रिकव्हरी बेसनुसार ठरतो, मग हा कायदा देशाला लावा FRP. बरोबर, आपल्या महाराष्ट्रातलंच उदाहरण देतो. माळेगाव साखर कारखान्यानं 11.80% रिकव्हरी असताना 3636 दर दिला. आता पुढला 1% आपली 4% आहे. बरोबर, 320 द्यायचा आहे, अजून जास्त. आता 3620 320 करा, 4,000 दर होतोय. आता त्या कारखान्याला जाऊ तर आमच्या काय जमत नाही, आमच्या म्हणजे कोल्हापूर सांगली रिकव्हरी 13-14% आहे, मारल्याचा भाग वेगळाच आहे. मी स्पष्ट आरोप करतोय, सगळ्या साखर कारखान्यांनी 2 ते 3%, 2-3% रिकव्हरी मारली. म्हणजे लक्षात घ्या, 2% रिकव्हरी म्हणजे 20 किलो साखर मारली. बरोबर,
म्हणजे 40 रुपये साखर जात असेल तर 800 रुपये इथंच मिळवलं बरोबर. प्रति टन. टनापाठी. मग याला सुद्धा पर्याय आहे ना, शेतकऱ्याने जागा व्हायला पाहिजे. ऑस्ट्रेलियामध्ये ज्या त्या वाहनाची रिकव्हरी काढली जाते, ऊसाची नव्हे, म्हणजे शेताची नव्हे, प्रत्येक वाहनाची. आता एकरात जर 60 टन ऊस निघाला, 20 टनाची 3 खेपा गेला तर 3 खेपाची रिकव्हरी काढायची, त्याचा सरासरी दर द्यायचा. जाग्यावर निघतील, 5 मिनिटात निघतील. बरोबर. जसं दुधाची फॅट जाग्यावर काढली, तुम्ही दूध रोज घालता, आजची फॅट उद्या नसते त्याच म्हशीची, बरोबर, कमी जास्त होत्या. तसं आमच्या ऊसाच्या रिकव्हरी बेसनुसार दर दिला पाहिजे, ही एक पहिली मागणी आम्ही केलेली. म्हणजे आणि रिकव्हरी का जाग्यावर काढा, आमच्या ऊसाची रिकव्हरी आम्हाला जाग्यावर करू. बरोबर. सरासरी कशासाठी काढता हो, सुरुवातीला 8-9% बगल बच्चांची उसणी असते ते आमच्यावर घालताय. बरोबर. आणि 2004-5 पूर्वी ऍव्हरेज पीक रिकव्हरी दोन ऊस दर काढला होता. आता ऍव्हरेज पीक रिकव्हरी म्हणजे काय माहित नव्हतं आम्हाला, हे एमटी शेलार सरांनी सांगितलं. बरोबर. तर सगळ्या महाराष्ट्राची रिकव्हरी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्याची सरासरी काढून ते अखंड सीझनला लावलं. कारण ऊसाचा हंगाम काळ, प्रत्येक पिकाचा हंगाम असतो. आंब्याचा हंगाम काळ मार्च नंतर, तसं ऊसाचा हंगाम काळ जानेवारी ते मार्च असतो. प्रत्येक पिका सफरचंद अमुकच दिवसात तो हंगाम काळ असतो. बरोबर. तसं ऊसाचा हंगाम काळ जानेवारी ते मार्च होतो, तो त्याने बंद केला, सगळ्या 7 महिन्याची काढायला, म्हणजे 6 महिने कारखाना चालू सरासरी, त्यानं आमचं नुकसान झालं. बरोबर. सरासरी रिकव्हरी पूर्वी 13% होत होती, 740 सारखी ऊस होती, 80-14 सारखी कमी रिकव्हरी. बरोबर. परत 86-32 सारख्या रिकव्हरी आल्या, 671 सारख्या जाती आल्या, आता तर 1821 आल्या. नावानाव रिकव्हरी जास्त ऊसाचं संशोधन आलं, पण रिकव्हरी कारखान्याची कमी कशी दाखवायला लागला. मग संशोधन ज्यादा रिकव्हरीचं येतंय. बरोबर. आणि रिकव्हरी सरासरी कमी काय राहिली तर रिकव्हरी मारा राहिल्या कारखान्यात. आणि सरकारला सगळीच सामील, सरकार म्हणजे तेच आहे. म्हणून हे रिकव्हरी चोरत्याची चोरत्यात. वजन काटा मी 2 वर्षापूर्वी एका कारखान्यानं, बांबोडे कारखान्यानं आम्ही पकडलं, पण इंग्रजांचे कायदे लावलाय, फक्त 80,000 रुपये दंड झाला. निदान आम्ही दंड करायपर्यंत घेऊ. आता हँडलर तुटी आणि 80,000 रुपये दंड, मग हे कायदे बदला. आणि हा दंड परत कारखान्यात नाही गेला. मागायला म्हणलो तसं कारखान्याचे FRP चोरणाऱ्यांच्या विरोधात, सांडपाणी मिसळणाऱ्यांच्या विरोधात, अगदी काटा चोरणाऱ्यांची नुकसान भरपाई असेल ते संचालकांच्या वैयक्तिक रानावर चढवली पाहिजे, त्याच्यातनं घेतली पाहिजे. आणि एमडी आणि सचिव प्रमुख कारखाने जे 4-5 असतात, केअर मॅनेजर वगैरे, ह्यांच्या पगारात घेतलं पाहिजे, त्यांना दंड केला पाहिजे, त्यांच्या इस्टेटीतनं घेतलं पाहिजे. तर याला आळा आवश्यक नाही. कारखान्याला दंड केल्यावर शेवटी आमच्या आणि कारखाने वजन काटे मारतात. त्यासाठी कर्नाटकचं उदाहरण का दिलं तर सिद्धरामय्या मुख्यमंत्र्यांनी सोमवारी, 4 दिवसापूर्वी, आज गुरुवार शुक्रवार, 4 दिवसापूर्वी मान्य करून घेतलं की FPMC ला म्हणजे मार्केट कमिटीला 15 काठी बेळगाव जिल्ह्यातील सरकारनं करायचे वजन, म्हणजे सरकारचे वजन काढे त्यावर वजन काढून आम्ही जाणार, ते वजन ग्राह्य धरायचं. कर्नाटक सरकारनं मान्य केलं. पण शेतकऱ्यांना विनंती आहे, शेजाऱ्यानं दिल्यावर तुम्हाला शेजाऱ्याचा बांधाला बांध चालत नाही. भावाला एक ऊस ज्यादा देत नाही, भावाला आपल्याकडे मुळी बांधून जर बियाला ऐकला तर तुम्ही एक ऊस ज्यादा देता, तानानं हाणायला लागल्यात का स्वस्त आहे. अरे ह्यासाठी तर किमान एक, यासाठी मी आमच्या गावामध्ये सुद्धा काटा काढायचा प्रयत्न केला होता. गाव कोठारीने त्याला खो घातला. ते कसे घालतात, तुम्ही सरपंच होता, मी 97 गावात सरपंच होतो, हे सगळं आपण त्यातनं गेलो. तुम्ही चांगलं करता तर मला बघवत नसते, हे तिकडे बोलायचं नाही. चांगल्या कामाला गावातच विरोध असतो. तसं विनंती आहे, पहिल्यांदा हे थांबवा, प्रत्येक गावात काटा निघाला पाहिजे. 20 टनाच्या खेपला 2 टन सरासरी मारला जातो. 10% म्हणजे 50,000 टन जर तुमच्या गावाचा ऊस असेल तर 5 दुनीत 1,000 टन ऊस मारला. साधं 1,000 टन म्हणजे आज 3,000 करा, कमीत कमी 3 कोटी रुपये मारले एका गावाचे 30 लाख. म्हणजे मला सांगायचं 15 लाखाचा एक काटा एकदा उभा करा ना. काटा जास्त नाही, 15-16 लाखाला येतो. जमीन द्या ग्रापात जायची आणि गावचीच 2 पोरं तेव्हा जगतील. बरोबर. अगदी नामदारी 50 रुपये घ्या त्या मेंटेनन्स चालायला, म्हणजे टनाला 2 टन हात्यात खेपाला, त्यापेक्षा 50 रुपये खेपाला द्या ना. बरोबर. ते बी दिलंच पाहिजे, सगळंच फुकट द्यायलाच पाहिजे. कारण त्याचं त्या पोरांचा पगार, लाईट बिल, वीज बिल, त्याचं काय असेल ते मेंटेनन्स भागावं. आणि जर तुम्ही असं केला तर शेतकऱ्यांना तुमच्या जीवनात क्रांती घडेल. म्हणून तर हे सुद्धा आपल्याला बाहेर पाडावं लागेल. बरोबर. हे सुद्धा आम्ही नमूद केलं होतं त्या न्यायालयाने याचिकेत. अशा अनेक मुद्दे घेऊन आम्ही गेलोय. शेतकऱ्यांना आम्ही मुद्द्याशी ज्या मांडतोय तुम्हाला पटलं असतील तर तुम्ही याच्याशी आम्हाला साथ दिली पाहिजे. खरोखर मी अगदी खात्रीशीर सांगतो, अतिशयोक्तीनं नाही, भलं त्याला निकालाला वेळ लागेल. 3,500 दर आता 3,300 वगैरे चालू आहे. 7,000 रुपये दर आरामात मिळणार आहे तुम्हाला, कारण अभ्यासात मांडलंय. आणि विविध कर सुद्धा आम्ही भरतोय. आता कर्नाटक सरकारनं कसं मागितलं संघटनेने 6,000 दर कसा मागितलाय तर 4,000 रुपये आम्हाला हे नियमानं दर मिळतोय कायद्यानं FRPच्या. कारण हे तुम्हाला मी सोमेश्वरचं उदाहरण देतो. गेल्या वर्षीच्या मेळाव्याला गणदेवी कारखान्याचे 5 संचालक आणले होते. रणजितभाई पटेल त्यांचे अध्यक्ष आले होते. त्यांनी 4,400 दर दिलाय. पेपर वाचलाय सगळे गुजरातचा. तर तो कसा द्यायला लागले, तो देतोय त्यांनाही FRPचा कायदा लागू आहे. बरोबर.
आणि त्याची रिकव्हरी तर 11.5% आहे. 11.45% आहे. शेतकऱ्यांना लक्षात घ्या, 11.45%ला 4,000 4,500 गुजरात कारखानदार देतात. तुमचे 12.5% जरी धरले तर त्यात आणि 300 मिसळा 4,500-5,000 दर आता कायद्याने मिळाले. पण मागाशी म्हणतो आम्ही अल्पसंतुष्ट आहे, खोळ्यात काढणारा आम्हाला शेतकरीच आहे. तिथं 200 देणार तुम्ही 5 कसा मागतो म्हणतो. अरे तुम्ही 5 नवं शिवाय म्हणजे चुकीच मागतात म्हणा, म्हणजे जय शिवराज संकट आम्हाला 7,000 पाहिजे म्हणा. बरोबर, नक्की मिळेल. आहे रडल्याशिवाय पाजत नाही. तुम्ही एकत्र म्हणून रडाय तर चालू करा तर नक्की दर मिळेल 7,000. आणि त्याशिवाय दर तुम्हाला परवडना झाली शेती. आत्महत्याचं लोन पडलंय कापसवाल्यांचं, सोयाबीनवाल्यांचं, हे पाळी तुमच्यावर सुद्धा येणार आहे. कारण ते निदान पोटाला भाकरी खाऊन गप आहे, तुम्ही गाडी बंगले घेऊन करायला लागले उसाच्या जीवन. ज्या दिवशी दारात येते त्यावेळी त्यांच्यापेक्षा आत्महत्या आमच्याकडे जास्त. जवळपास 20 ते 22 वर्ष झालं आपण चळवळीमध्ये योगदान दिलेलं आहे. चळवळीमध्ये सामील होणं किंवा ती चळवळ चालवणं एवढं सोपं काम राहिलेलं नाही. आताच तुम्ही म्हटलं की आपण आपल्या गावचं 5 वर्ष सरपंच पद भूषवलेलं आहे. तो एक राजकारणाचा भाग झाला. चळवळ आणि राजकारण हे 2 वेगवेगळे प्रवाह आहेत. आपण चळवळ आणि राजकारण याकडे कसं बघता? आपलं भविष्यामध्ये असं काही नियोजन आहे का की आपल्या संघटनेचं किंवा चळवळीचं योगदान राजकारणामध्ये दाखवावं किंवा आपलं अस्तित्व राजकारणामध्ये दाखवून द्यावं? योग्य मत मांडलं तुम्ही. मी सर्व शेतकऱ्यांची माफी मागतो. मला शरद जोशींची चूक काढायची नाही. शरद जोशींची एक चूकच झाली. बरोबर, माफी मागून बोलतो. त्या माणसावर बोलायची आमची लायकी नाही, कोणाची पात्रता नाही. बरोबर. पण का सांगतो, शरद जोशी साहेबांनी चळवळ करत असताना त्यावेळेचा काळ होता म्हणून त्यांनी केला असेल. कदाचित आजच्या युगात जोशी साहेबांनी तर म्हणले मी राजकारणात आलो तर मला काळ फस. बरोबर, तिने शब्द तिथं आमची फसगत झाली. कारण घटनेनं तुम्हाला मताचा अधिकार दिलाय, उभा राहायचा अधिकार दिलाय. काय ह्यांची घराणीशाही जपा आम्हाला जन्माला घातली. साधं लक्ष घ्या. बरोबर. म्हणून मी म्हणतो राजकारण केलंच पाहिजे. तर बरं प्रश्न सुटतात कुठे? विधानसभेतून लोकसभेत. आमचे प्रतिनिधी तिथं जाईनात ना. ज्यावेळी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी जातील त्यावेळी आम्ही परिशिष्ट 9 रद्द करा म्हणेल. बरोबर. हे प्रतिनिधी परिशिष्ट 9 काय माहित पण नाही. आज तुमच्या जिल्ह्याच्या खासदारांना तुम्ही विचारायचं परिशिष्ट 9 काय, सांगितलं तर मी हे सगळं सोडतो. बरोबर. म्हणजे मी लय अभ्यास आहे म्हणून म्हणत नाही. अमर हबीबने आम्हाला सांगितलं, मगाशी सांगितलं, कोणी तर सांगणार आहे. बरोबर. तसं शेतकऱ्यांच्या पोराने शेतकऱ्यांचीच पोरं निवडून गेली पाहिजे. मत तर त्याचा घटनेचा अधिकार तुम्हाला दिलाय. ते अदानी अंबानीला सुद्धा 1 मताचा अधिकार आहे, तुम्हाला 1 मताचा अधिकार. बरोबर. ऊस तोडणाऱ्या मुजराला 1 मताचा अधिकार आहे, गावच्या सरपंचाला 1 मताचा अधिकार आहे. काय त्यात भेदभाव ठेवला नाही. 1952 ला त्यापूर्वी मोठ्या जमीनदारांनाच अधिकार होता. खरोखर घटनाकारांनी फार तुम्हाला दिलेला आहे आंबेडकरांनी. पण आम्ही त्यांना जातीत गाडून मोकळं झालो. बरोबर. पण चळवळ आणि राजकारण म्हटलं तर चळवळीच्या जागी चळवळ पाहिजे आणि राजकारण केलंच पाहिजे आम्हाला ठाम. कारण निवळ चळवळीने प्रश्न सुटत असतात मग आम्हाला राजकारणात यायची गरज. ते काय हाऊस म्हणून आम्हाला यायचं नाही. मी स्वतः लोकसभेला अर्ज भरला होता तुम्हाला माहिती, पण अगद्या प्रतिसादच मिळत. बरेच जण म्हणालो तू ह्या जाळात जातोयस कशा? अरे जाळ कोणी केला? बरोबर. बरं ह्या जाळात तुम्ही उतरा ना. 248 घराण्यांच महाराष्ट्रावर वर्चस्व आहे भारतावर. अरे बदला घटनेवर तुम्हाला तुमचा लोकप्रतिनिधी निवडायचा अधिकार दिलाय. शेवटी या मुद्द्याकडे मी येणारच होतो पण तुम्ही तो प्रश्न विचारला. हे सगळं जर सापायचे मार्ग असेल तर तो राजकारण. बरोबर. ह्याच्या गाभ्यावर मुळावर घाव घालायचा ना. अरे जयापर्यंत तुमच्या आमच्यासारखे चांगली माणसं निवडून जाणार नाही. चांगली कुठल्या अर्थानं गाव गाड्यातली. बरोबर. तोपर्यंत आमच्यातला बी नालाही निघणार आहे. आम्ही सगळीच नाही निघणार. बरोबर. लक्षात घ्या. म्हणजे जोशी साहेबांना मी दोष देतोय असं नाही, पण त्यांची ती चूक होती. चूक ह्या होत्या म्हणून चुकत काम करत असतात. त्याने बोलले का आता ते स्पष्ट बोलतो. त्या काळी काँग्रेसच देशात राजवट होती 80, 90, 2000 पर्यंत आपण बघितलं. आणि त्यांना पण जातीत अडगलं. बरोबर. हे ब्राह्मणाच आहे हो. बरोबर. हे कोणी केलं त्या विचारायचे करतात आणि एक द्वेष निर्माण केलाय. मग साने गुरुजी हे ब्राह्मण होते. बरोबर. आज ज्यांची हत्या झाली ते पुण्यामध्ये दाभोळकर साहेब ब्राह्मणच होते. अरे तुम्ही कशाला जातीत अडकताय त्यांना? मी काय म्हणतो आमच्याही समाजात आमच्याही जातीत 4 चांगले 4 वाईट आहे. बरोबर. तुम्ही त्या वाईटात कशाला सांगताय? साने गुरुजी दलित लोकांना पंढरपूरच्या देवळात प्रवेश द्या म्हणून प्रश्नाला बसल्या मेल्यात. बरोबर. त्यांचं कोण बरं सांगा ना. म्हणून मला ही जातीवादीत बाहेर पडायचं सांगतो. मला कोणाचं समर्थन करायचं. मूळ मुद्दा परत जातीपातीवर येतोय. तेव्हा एक चळवळी करणाऱ्या राजकारण चळवळी करू नये असं काही कायदा आहे का? नाही, कायदा तर नाही. मग तसा कायदा करायचा सरकारला. मग आम्ही खळ पोस्टरच घेतो. मी काय बोलतोय तुम्ही ऐका, आम्ही खळ पोस्टर सगळेच अध्यक्ष. कारण आमचं आयुष्य खळ पोस्टर लावण्यात गेलं. 1989 पासून मी शंकर दोंडे पाटलांची सभा लावलेला माणूस आहे बाळासाहेबांच्या विरोधात.
त्यानंतर सातत्यानं मग राव शेट्टींचं काम केलं, मध्ये संजय पाटलांचं काम केलं, निवेदिता मानेवानीचं काम केलं, माझ्या दर्शन मानेचं केलं. बरोबर. त्यावेळी माझ्या बुद्धीला पटलं नाही, आम्ही घरी उठतो. बरोबर. कारण आम्हाला ते आता कोणाचं काम करायचं पटलं आणि जनताही साथ देणार, जनताही हुर्या करत त्यांच्या मागे जाते. म्हणजे परत आपला धोंडा आपल्याच पायावर मारून घेतला, ती मन खरोखर जनतेला लागू होती. आणि एक उदाहरण म्हणून इथं दर्शन मानेचं नाव घेतलं. माझे का वैयक्तिक ते शत्रू नाही, परंतु महाराष्ट्राला जनतेला खरोखर जाताना कारमंत्र आहे, माहिती आहे, पण तो कारमंत्र जागृत करतो. तुमच्या मताचा अधिकार योग्य व्यक्तीला वापरत नाही. योगायोगानं आंबेडकरांचा पुतळा असा आहे, कारण त्यांना भविष्याचं नाद होते. मग तुमच्या बोटात ताकद दिली. बरोबर. शिक्का मारत होता, बोटावर आले, बोटानं बटन दाबताय, त्याच बोटाचा वापर करून लोकशाहीतनं तुम्ही जोपर्यंत सामान्याचे सामान्य माणसं निवडून ह्या जाणार नाहीत, तोपर्यंत तुमची गरिबी कधी दूर होणार नाही. आणि 500 पिढ्या जरी राबला तर कर्जाच्या फिरवाफिरवतेच आमचं आयुष्य गेलंय. कारण गावातला पानटपरीवाला सुद्धा कर्ज काढतो, पण तो 2 ते 3 वर्षात टपरी कर्ज फेडतो आणि नादाला लागतो. 500 पिढ्या मागणी शेती करतात तरी आम्ही कर्जाच्या फिरवाफिरवीतच आहे. ह्या गावातला असेल किंवा कुठल्याही शेतकरी 50 टनवाला आला, 100 टनवाला आला, 500 टनवाला आला, 1000 टनवाला आला, त्याला पुढल्या वर्षी सोसायटी काढल्याच्या शेतीच करता येत नाही. म्हणजे तो आजही कर्जाच्या विळख्यातच आहे. म्हणून कर्जाच्या फिरवाफिरवीतच आमचं आयुष्य जायला लागलं. का तर नफा मागाय स्वातंत्र्य आम्हाला दिले नाही. म्हणून नफा मागाय स्वातंत्र्य म्हणजे शेतमाल नियंत्रणमुक्त करा. जोशी साहेबांच्या मागणीवर जोपर्यंत आम्ही येत नाही आणि ह्या मागण्या लोकसभेत ठरवल्या जातात, म्हणून लोकसभेत आपले प्रतिनिधी जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत तुम्ही गरिबीतच मारणार आहात. म्हणजे आम्ही सगळी जर, आणि हे जर बदलायचं असेल तर निदान इथून पुढे तर शान व्हावं. आणि महाराष्ट्रातल्याच नव्हतं देशभरातील तमाम जनतेला माझं आव्हान आहे, संघटनेचा एक पाईक म्हणून, एक सामान्य कार्यकर्ता म्हणून, तुम्ही जनतेनं राजकारण चळवळीवाल्यांशीच केलं पाहिजे. आणि चळवळीतले लोक जोपर्यंत तिथं निवडून जात नाहीत तोपर्यंत कायदे बदलले जाणार नाहीत. आणि कायदे जोपर्यंत बदलले जात नाहीत, परिशिष्ट 9 जोपर्यंत रद्द होत नाही तोवर आम्ही श्रीमंत होणार नाही. आणि म्हणून तुम्ही ह्यासाठी राजकारणाला सुद्धा आम्हाला साथ दिली पाहिजे, ही माझी कळकळीची विनंती. माने साहेब, आज आपण इथं आलात, ऊस दराच्या प्रश्नावरती आपण सखोल चर्चा केली. आपण जे ऊस दराच्या प्रश्नावरती शेतकऱ्यांसाठी एवढं मोठं योगदान देत आहात, आपल्या लक्षात आलं की रस्त्यावरची लढाई न लढता कायदेशीर मार्गाने आपण जायला पाहिजे. शेतकऱ्यांचं नुकसान न करता कायदेशीर पद्धतीनं, म्हणजे आपण ज्या संविधानावर चालतो त्या संविधानाच्या आधारे आपण ऊस दर मागत आहात. खरंच आपल्या या लढ्याला यश येवो, शेतकरी आर्थिक विवंचनेतून बाहेर पडावा, त्याचं एक निमित्त आपण ठरावं, असं मी एक अपेक्षा करतो, आशा करतो. आपण इथं आलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रातीलच नाही तर देशातीलही शेतकरी फार मोठ्या आर्थिक विवंचनेत आहेत. बरेच त्याच्या पुढे संकट येत असतात, तो दाखवून देत नाही, तो सगळं सहन करत असतो. शेतकऱ्याच्या शेतमालाला, धान्याला, दुधाला योग्य दर आल्याशिवाय तो त्याच्या पायावर उभा राहू शकत नाही. कारण आपला आज जो पालन करताय, पोषण करताय, तो जर अडचणीत सापडला, त्याची मानसिकता खरोखरच जर ढासळली तर आपल्याला जगणं मुश्किल होईल. शेतकऱ्यांनीच नाही, समाजातील सर्व घटकांनी याचा विचार करायला हवा आणि वेळेच्या शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपण हा संपूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार.